Today I'm going to speak on family relationship. आज मी पारिवारिक नात्यांवर बोलणार आहे. Amen. आमेन. Secret of a successful marriage. यशस्वी विवाहामागची रहस्य. Secret of a successful marriage. यशस्वी विवाहामागची रहस्य. A successful marriage is not based on one single factor. यशस्वी विवाह कुठल्याही एका घटकावर अवलंबून नसतो, But it But- depends on many factors. अनेक घटक त्यामध्ये गुंतलेले असतात. Like a successful marriage, जसं यशस्वी विवाह it's not just based on love. फक्त प्रेमावर आधारित नाही. I'm not talking about the biblical love, मी पवित्र शास्त्रातल्या प्रेमाविषयी बोलत नाहीये, but the general love. पण एक सर्वसाधारण जे प्रेम असतं, The general love on which the world lives on. ज्या सर्वसाधारण प्रेमावर जग जगत आहे. The Greek has many levels of love. ग्रीक म्हणजे हेलेंडी भाषेमध्ये प्रीतीची अनेक स्तर आहेत. It's like filial love. त्यात एक फिलिओ प्रेम आहे, Then we have storge love. स्टोर्जे प्रेम आहे. That is family relationship love. स्टोर्जे प्रेम म्हणजे पारिवारिक नात्यांविषयीचं. Then we have filial love, फिलिओ प्रेम which is a friendship जे love. मैत्रीतलं प्रेम असतं. Then eros love, मग इरोस प्रेम which is found in physical relationship between a husband and wife. जे पती पत्नीमध्ये संबंध साधून झालेलं प्रेम असतं. And then there is agape love. मग येतं अगापे प्रेम. Agape love is unconditional love. अगापे प्रेम कुठल्याही अटी पलीकडचं प्रेम आहे. And this kind of love is found in the bosom of God. आणि अशा पद्धतीचं हे प्रेम देवाच्या उराशी सापडतं. Even the agape love, अगापे प्रेम सुद्धा which was coined during the time of Plato in the 5th century, 5व्या शतकामध्ये प्लाटोच्या वेळेला it originally referred to some specific kind of love without any romantic love. म्हणजे in it. मूळतः काहीतरी एक विशिष्ट घेऊन त्यामध्ये कुठलंही रोमॅन्टिक प्रेम न घालता It was just a very high kind of love. एक उच्च पद्धतीचं प्रेम. And so that was considered as the best love in the world in those times. तर त्या काळामध्ये जगामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीचं प्रेम त्याला म्हटलं जायचं. And so it was called agape love. त्याला अगापे प्रेम म्हटलं जायचं. But But- when Jesus came on the scene, येशू जेव्हा चित्रात आले, he portrayed a higher form of agape love, येशूंनी अगापे प्रेमाचं एक अजून उच्च असं प्रतीक आपल्याला दिलं, which was called unconditional love. ज्याला अटीपलीकडचं प्रेम म्हटलं गेलं. Till that time, तोपर्यंत agape love was not that highest kind of love. अगापे प्रेम तेवढं उच्च पद्धतीचं प्रेम नव्हतं. I mean, they had heard about this kind of love, म्हणजे अशा पद्धतीच्या प्रेमाविषयी त्यांनी ऐकलेलं होतं, but they never witnessed it. पण अशा पद्धतीचा प्रेमाचा अनुभव त्यांनी कधी घेतला But नव्हता. when Jesus came on the scene, पण येशू जेव्हा चित्रात आले, his death and his burial and his resurrection proved that there is agape love right before their eyes. मग येशूंचा मृत्यू, येशूंचं पूर्ण, येशूंचं पुनरुत्थान या सगळ्यातून त्यांना अगापे प्रेम आपल्या डोळ्यांसमोर दिसलं. And so agape love for the first time in the world, तर जगामध्ये पहिल्यांदा अगापे प्रेम it was witnessed in the person of Jesus Christ. येशू ख्रिस्तांच्या रूपामध्ये आपल्याला अनुभवायला मिळालं. And so this term now was adapted by the Bible. तर आता बायबलमध्ये ही जी टर्म आहे ती त्यांनी वापरायला सुरुवात केली. And that's why म्हणून outside the Bible, this kind of agape love you will not find. बायबलच्या व्यतिरिक्त बायबलच्या बाहेर तुम्हाला अशा पद्धतीचं अगापे प्रेम सापडणार नाही. Because कारण- Jesus manifested this kind of love on the cross. येशूंनी अशा पद्धतीचं प्रेम वधस्तंभावरती प्रगट केलं, प्रदर्शित केलं. While we were yet sinners, he dying for us. आपण पापी असतानाच येशू आपल्यासाठी मरण पावले. Say, that is agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात. So the world got a new meaning of agape love. तर जगाला एक नवीन अर्थ अगापे प्रेमाचा मिळाला. So today when we see the cross, तर आज जेव्हा आपण वधस्तंभाकडे पाहतो, we know it is pure agape love. आपल्याला ठाऊक आहे की ते एक शुद्ध निखळ अगापे प्रेम आहे. So it was the Bible which coined this new term of love. तर बायबलमध्ये या नवीन पद्धतीच्या प्रेमाला एक सुरुवात किंवा एक उल्लेख मिळाला. And it gave this agape love a new meaning, आणि त्यातून अगापे प्रेमाला एक नवीन अर्थ आला, a new lifting, एक नवीन उंच येणं झालं. a
a love which was never witnessed ever before. असं प्रेम की ज्याचा अनुभव अगोदर कधीही कुणाला आला नव्हता. And that's why Jesus called it as the greater love. आणि म्हणून येशूंनी या प्रेमाला अतिउच्च प्रेम असं म्हटलं. Greater love has no man than this, that he give his life for his friends. यासारखं महान प्रेम अतिउच्च प्रेम कोणामध्ये नाही की एखाद्या माणसाने आपल्या मित्रासाठी आपला प्राण द्यावा. पण The love of Jesus is not dying for the friends, he is dying for the sinners. येशूंचं प्रेम तर फक्त मित्रांसाठी मरणं नाही, पाप्यांसाठी मरणं आहे. And so that became the greatest love. आणि त्यामुळे येशूंमधलं प्रेम अतिउच्च प्रेम झालं. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतोय? So there is no greater love than agape love, which is coined in the Bible. तर अगापे प्रेमापेक्षा मोठं महान प्रेम नाही जे बायबल मध्ये उल्लेखलेलं आहे. Amen. Amen. And this love, आणि हे प्रेम, this agape love, हे अगापे प्रेम which it is poured into our hearts. आपल्या हृदयामध्ये ओतलेलं आहे. That's what Romans 5:5 says. रोमकरास 5:5 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. This agape love has been poured into our hearts by the Holy Spirit. पवित्र आत्म्याने हे अगापे प्रेम आपल्या हृदयामध्ये ओतलेलं आहे. And when we have this agape love in us, आणि आपल्यामध्ये जेव्हा अशा पद्धतीचं अगापे प्रेम येतं, it is enough to take your marriage relationship to a higher level of togetherness. त्यावेळेला मग आपल्या विवाहातलं जे नातं आहे ते उच्च पद्धतीच्या स्तरापर्यंत जायला काहीच हरकत नाही. Are you getting me? कळतंय ना? When a husband and wife both carry this kind of agape love, पती आणि पत्नीमध्ये जेव्हा अशा पद्धतीचं अगापे प्रेम येतं, there is a higher level of togetherness. मग अतिउच्च पद्धतीचा एकत्रपणा तिथे आलेला असतो, कारण अगापे प्रेम दोघांमध्ये आहे. And so when this kind of agape love flows through us, आणि अशा पद्धतीचं अगापे प्रेम जेव्हा आपल्यातून वाहतं, you will rarely hear divorce. त्याला फार कमी वेळेला तुम्हाला घटस्फोट किंवा डायव्होर्स हा शब्द ऐकायला मिळेल. If both apply this agape love, जर पती आणि पत्नी दोघांनी मिळून अगापे प्रेम वापरलं, the relationship becomes stronger. तर ते नातं फार खंबीर आणि फार स्ट्रॉंग बळकट असं It होतं is not easily broken. आणि ते सोप्या रीतीनं तुटत नाही. So if one applies this kind of love, एका व्यक्तीनं पती पत्नी तशा पद्धतीचं प्रेम जर वापरलं, there will never be a separation. तर कधी त्यांच्यामध्ये विभक्तपणा वेगळेपणा येणार नाही. All separation is because of the lack of agape love. सगळा विभक्तपणा पती पत्नी का येतो? कारण की अगापे प्रेम कुठेतरी कमी पडतं. But this kind of agape love पण अशा पद्धतीचं अगापे प्रेम should be applied by both the partners to make the marriage fruitful and long lasting. दोघांनी वापरलं पाहिजे त्या विवाहाला सफळ आणि दीर्घायुष्य देण्यासाठी. Husband should also apply it, the wife also should apply it. नवऱ्याने सुद्धा ते प्रेम वापरायला हवंय आणि बायकोनं सुद्धा ते प्रेम वापरायला हवंय, ज्याला अगापे प्रेम म्हणतात. So first I will talk about the love which the world lives on, तर प्रथम मी तुमच्याशी जग ज्या प्रेमावर जगतं त्यावर बोलीन, and then I will talk about the love that Christ wants us to live on आणि मग ज्या प्रेमावर येशू ख्रिस्तांची इच्छा आपण जगावं त्या प्रेमाविषयी मी बोलीन, in relationship to the marriage. विवाहाच्या या नात्यासंबंधीनं. So what is agape love in marriage? अगापे प्रेम विवाहामध्ये काय असतं? What is agape love in marriage relationship? विवाहातल्या नात्यात अगापे प्रेम म्हणजे काय? Agape love means अगापे प्रेम म्हणजे commitment. करार. It's a commitment that remains even when at times your spouse is not so lovable. आणि करार, दोघांमधला करार. कधी कधी जरी तुमचा जीवन साथीदार नवरा किंवा बायको कोणीतरी एक तेवढं प्रेम करण्याजोगे नाही राहिलेले, तरी सुद्धा करार असणं, See, that is agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात. Because agape love goes beyond feelings. का अगापे प्रेम आपल्याला ज्या भावना असतात, जे वाटतं भावना, त्या भावनांच्या पलीकडे जातं. It is beyond feelings. अगापे प्रेम भावनांच्या पलीकडे गेलेलं असतं. It's a commitment अगापे प्रेम एक करार आहे that whether you love me or not, I love you. की तुम्ही माझ्यावर प्रेम करा किंवा करू नका, माझं तुमच्यावरती प्रेम आहे. It goes beyond emotions. म्हणजे भावनांच्या पलीकडे ते जातं. God loves you with an unconditional love. परमेश्वराचं तुमच्यावरती अटीपलीकडचं प्रेम आहे. He is not looking at what you will give back to him. आणि परमेश्वर याकडे बघत नाहीये की मी तुझ्यावरती प्रेम करणार आहे तर आता परतफेडीत तू मला काय देणार आहे, हा देवाचा हिशोब नाहीये. So agape love is a commitment तर अगापे प्रेम एक करार आहे, where love of the general kind may cease. जिथे जनरल सर्वसाधारण पद्धतीचं जे प्रेम असतं ते संपेल. See, in the world, जगात when people talk of love, माणसं जेव्हा प्रेमाविषयी बोलतात there is emotions in it, त्यात भावना असतात, there are feelings in it. त्यामध्ये वाटणं भावना असतात. So today I have feelings, I love you. तर आज माझ्यात तो भावाला भावना आल्या म्हणून मी तुमच्यावर प्रेम करीन. Tomorrow I don't have feelings, I don't love you. उद्या त्या भावना माझ्यात आल्या नाही तर मी तुझ्यावर प्रेम करणार नाही. So this is a very
fickle kind of love. आणि अशा पद्धतीचं प्रेम फार लुक्कपुक्क आहे, त्याच्यात दम नाही. But commitment पण जो करार असतो ना, in that agape love always continues. अगापे प्रेमातला तो करार नेहमी आपल्याला चालतच ठेवतो, त्यात राहतच ठेवतो. Say, करार आहे तो. like Sarah's bodily beauty vanished, जसं सारेचं शारीरिक सौंदर्य होता होता नाहीसं झालं, yet Abraham and Sarah stayed together. तरी अब्राम आणि सारा एकत्र राहत होते ना. Adam and Eve stayed together for more than 800-900 years. आदाम आणि हवा 900हून जास्त वर्ष एकत्र राहिले ना. शारीरिक सौंदर्याकडे बघूनच फक्त 20-30 वर्ष एकत्र होते का? See, that नाही. is commitment. त्याला करार म्हणतात बेटा, कारण शारीरिक सौंदर्य एक दिवस नाहीच होईल. When the Lord came to meet Abraham in the tent प्रभू जेव्हा तंबूमध्ये किंवा छावणीमध्ये अब्रामाला भेटायला आला, and spoke to him to आणि have a son, त्याच्याशी बोलला की मी तुला पुत्र संतान देणार आहे. Bible says बायबल म्हणतं in Genesis 17 verse 17, उत्पत्तीचा 17वा अध्याय 17वे वचन, then Abraham fell upon his face Ma- and laughed. मग अब्राम उपडा पडला आपल्या चेहऱ्यावर आणि हसायला लागला. And he said in his heart, आणि आपल्या हृदयामध्ये म्हणाला, shall a child be born unto him that is 100 years old? 100 वर्षाचा जो माणूस आहे त्याला बाळ जन्माला घालायला जमेल? And shall Sarah that is 90 years old bear? आणि 90 वर्षाची जी सारा आहे तिला बाळ जन्माला घालायला आता होईल? See, they still stayed together. ते तरी एकत्र राहत होते बघा. That is agape love in marriage. त्याला अगापे प्रेम म्हणतात विवाहातलं. Agape love is total commitment. अगापे प्रेम म्हणजे संपूर्ण करार आहे. To seek your highest best no matter how anyone may respond. की अतिउच्च असं आपल्याला, अतिउत्तम असं आपल्याला ते देणं आहे, बाकी समोरच्यानं काय कसा प्रतिसाद दिलेला आहे ते बघायचं नाहीये. It is selfless love. ते निस्वार्थी प्रेम आहे. The worldly love is selfish love. जगिक प्रेम स्वार्थी प्रेम आहे, अगापे प्रेम निस्वार्थी प्रेम आहे. Agape love is sacrificial love. आणि अगापे प्रेम त्यागपूर्ण प्रेम आहे. Agape love is unconditional love. अगापे प्रेम अटीपलीकडचं प्रेम आहे की तू कसाही अस, माझं तुझ्यावर तरी प्रेम आहे. Agape love does not find mistakes in others. आणि अगापे प्रेम दुसऱ्यांमध्ये चुका काढत नाही. आमेन. It is an everlasting love. ते सनातन प्रेम आहे, ते निरंतर प्रेम आहे. Agape love is not based on feelings. अगापे प्रेम भावनांवर अवलंबून नाही. Agape love is not based on emotions. आणि अगापे प्रेम आपल्या भावुकपणावर अवलंबून नाही. But it is an intentional decision पण मुद्दामून घेतलेला तो निर्णय असतो that I will love my wife, की मी माझ्या बायकोवर प्रेम करणार that I आहे, will love my husband मी माझ्या नवऱ्यावर प्रेम करणार आहे. मी ठरवलंय. without expecting anything in return. परतफेडीमध्ये मी काही अपेक्षा करणार नाही, पण मी ठरवलंय माझ्या नवऱ्यावर, माझ्या बायकोवर मी प्रेम करणार आहे. बिकॉज सरते शेवटी ते सौंदर्य पण नाहीच होतं ना. ब्युटी इज डिसीटफुल. Say, are you getting me, people? कळतं ना. हँडसमनेस, ब्युटिफुलनेस होता होता कमी होतो ना रे वाढत्या वयामध्ये. What did God see in us देवाने आपल्यात काय पाहिलं that He saved us? की त्याने आपल्याला तारलं? असे आपण काय होतो? He should have saved only the celebrities, देवाने फक्त सेलिब्रिटी लोकांना, प्रकाश झोतात असलेल्यांनाच तारायला होतं ना. but He saved us. पण देवाने तुझ्या माझ्या सारख्यांना तारलं ना. काय बघितलं आपल्यात? If God saved us only with His feelings and emotions, आणि देवानेच आपल्याला फक्त त्याच्या भावनांवर आधारभूत, भावुकपणावर आधारित तारलं असतं and based on our looks, आणि आपल्या सौंदर्यावरती, आपल्या हँडसमनेस वरती जर देवाने आपल्याला तारलं असतं, then मग He would have loved you from your age of 18 to 30. देवाने तुझ्यावरती, तू 18 वर्षाचा झाल्यापासून तू 30 वर्षाचा होईपर्यंत तुझ्यावरती प्रेम करेल असतं. कारण की 30 नंतर मग उतार. Because when you reach 70 and 80, there is nothing in us to be loved. आज 70-80 पर्यंत पोहोचलो की मग क्या ही रह गया इसमें प्यार करने जैसा. But only agape love will love you even when you are 100 years old. मग अगापे प्रेम तुझ्यावरती तू 100 वर्षाचा झाला तरी प्रेम करत राहील. Are you आणि ते getting फक्त शरीराला बघणार प्रेम नाहीये, तो करार आहे. Agape love knows only to give. अगापे प्रेमाला फक्त देणं ठाऊक आहे. Agape love only gives and gives and gives. अगापे प्रेम फक्त देत 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 देत. It is a stranger to receiving. आणि अगापे प्रेमाला घेणं माहित नाहीये. And if that kind of love exists in a marriage, आणि अशा पद्धतीचं प्रेम जर विवाहांमध्ये आलं, that marriage has to thrive. हो तो विवाह भरभराटीला आलाच पाहिजे. हो That marriage has to thrive. तो विवाह भरभराटीला आलाच पाहिजे. म्हणजे मग ते माझं काय, मग माझं काय, ते माझं 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 काय नाही. अगापे प्रेम. This marriage relationship is not a contract. हे लग्नातलं नातं काय कॉन्ट्रॅक्ट नाहीये काही. It's not a contract. काय 3 वर्षाचा बॉन्ड लिहिलाय का? See,
कंपनीत आणि IT मध्ये लिहितात तसा. Many times when we sign the register, we think we are signing a contract. हो ना, अनेक वेळेला विवाहाच्या रजिस्टरवरती सही करताना उगीच आपलं लोकांना असं वाटतं आपण कॉन्ट्रॅक्ट साइन केलाय. A contract is the basic form of agreement where two parties come together for a certain deal. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एका व्यवहारासाठी, एका विशिष्ट व्यवहारासाठी दोन पार्टीजनी एकत्र येणं आहे. Contract means I have some motives, I want something, you have a motive, you want something, we agree. आणि कॉन्ट्रॅक्ट कशाला म्हणतात की आपण कागदी व्यवहार का केला, कॉन्ट्रॅक्ट का केला की तुझ्या मनात काहीतरी आहे तुला ते करून हवंय, माझ्या मनात काहीतरी आहे मला ते करून हवंय, मग दोघांनी आपण कॉन्ट्रॅक्ट केला. In a contract there is no giving, एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये देणं नसतं, only receiving. घेणंच असतं. तो व्यवहार आहे. Like one is a buyer, the other is a seller. जसं एक विकत घेणार आहे ते एक विकत देणार आहे. And so you make a contract. तर तुम्ही मग कॉन्ट्रॅक्ट करता. Once the deal is done, आणि एकदा तो व्यवहार संपला you part your ways. की तुम्ही तुमचे मार्ग आपापले घेता आणि निघून जाता. A buyer of the house does not stay in the builder's house. घर विकत घेणारा, बिल्डरच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट विकत घेणारा बिल्डरच्या घरात राहायला जातो का? No, you नाही. just shake hands, तुम्ही फक्त हँडशेक करता, sign the contract. सह्या करता, Okay, see you. सेल डीड हो गया, रजिस्ट्रेशन हो गई, स्टॅम्प ड्यूटी भर दी, मेरे नाम पे घर हो गया. We don't even meet him. आपण कुठे त्या बिल्डरला भेटतो परत? Maybe we will not never meet him. परत कधी कदाचित त्या बिल्डरला आपण भेटणार पण नाही. Amen. आमेन. Unless But, of course somebody doesn't pay the money or EMI, you don't pay or something, then the एखाद्याने- builder will come to your house knocking. एखाद्याने पैसे भरले नाहीत किंवा हफ्ता गेला नाही तर मग बँक किंवा बिल्डर घरी येणार. तो विषयच वेगळा. See, both get their due. दोघांना त्यांचं जे आहे ते मिळतं. It's just a transaction, nothing else. एक व्यवहार झालाय तो. देणाऱ्याने दिलं, घेणाऱ्याने घेतलं, पैशाचा व्यवहार झाला. There is no heart involvement. त्याच्यात काही हृदय नाही गुंतलेलं. In a marriage, there is a लग्नात heart involvement. लग्नात हृदय गुंतलेली असतात. It is a covenant relationship. ते कराराचं नातं आहे. विवाहांमध्ये हृदय गुंतायला हवीत. A marriage relationship is a covenant relationship. विवाहाचं नातं आहे, कराराचं नातं आहे. It's not a contract ते काय relationship. कॉन्ट्रॅक्ट नाही, 3 वर्षाचा बॉन्ड. डोंबल्याचा बॉन्ड संपल्यावर काय करणार आहे मग? Many people today get married and in another 2-3 years they break the marriage ना. relationship because they assume it is a contract relationship. अनेक लोक अलीकडे लग्न करतात, 2-3 वर्षामध्ये तोडूनही टाकतात ते लग्न, कारण डोक्यामध्ये तेच असतं की नाही 3 वर्षाचाच आमचा तो एक बॉन्ड होता. See, God talks about a covenant अरे relationship देव कराराचं नातं बोलतोय. where blood is shed for the benefit of the other. जिथे रक्त सांडलं जातं करारात दुसऱ्याच्या फायद्यासाठी. Praise God. करार कशाला म्हणतात? रक्त सांडून जो होतो तो करार. This is the highest meaning of a covenant. आणि करार म्हणजे हा कराराचा सगळ्यात मोठा अर्थ आहे. Jesus said, येशू बोलले this is the blood of the new covenant हे नवीन करारातलं रक्त आहे, which is shed for many of you जे तुमच्यातल्या अनेकांसाठी सांडलेलं आहे, for the remission of your sins. तुझ्या पापाच्या खंडणीसाठी. He made a covenant with us. करार केलाय He येशूने didn't आपल्याशी. sign a contract with us. कॉन्ट्रॅक्ट नाही साइन केलेला त्याने आपल्याशी. He will never leave us. तो कधी आपल्याला सोडणार He नाही. will never खरा forsake us. शोधो, तो कधी आपल्याला टाकणार नाहीये. त्याने 2-3 वर्षाचा बॉन्ड नाही लिहिलेला, त्याने रक्त सांडून करार केलाय. Praise God. He said, this is the blood of my covenant. म्हटला माझ्या कराराचं हे रक्त आहे. I will never leave you. मी तुला कधी सोडणार नाही. तू सोडून जातो, तू पळतो, गोष्ट वेगळी. Blood was not shed for self, it was shed for others. आणि स्वतःसाठी रक्त सांडलं नव्हतं काही, दुसऱ्यांसाठी रक्त सांडलं. It was shed for the benefit of the whole world. संपूर्ण जगाच्या मानव जातीच्या लाभासाठी येशूंनी रक्त सांडलंय, स्वतःसाठी नाही. This is a covenant. याला करार म्हणतात. And Jesus said, आणि येशू बोलले, what I have done for you, तुझ्यासाठी मी जे केलंय you also do unto others. तेही तू दुसऱ्यांसाठी कर. Because that is my agape love. कारण त्याला अगापे प्रेम म्हणतात की मी तुझ्यासाठी जे केलंय ते तू दुसऱ्यांसाठी कर. प्रश्न विचारू नको, यांच्यावर का आणि त्यांच्यावर का, सगळ्यांवर कर. Praise God. आणि लग्नात तर खरंच कर. Now let us speak on love प्रेमावर बोलू. that can change over time in marriage. लग्नामध्ये प्रेम कधी कधी बदलू शकतो ओव्हर टाइम. I'm not talking about agape love now, आता मी अगापे प्रेमाविषयी बोलत नाहीये. आता मी but असं the love of the म्हणतोय, world. जगातलं जे जगिक प्रेम असतं आणि समजा लग्न झालंय, विवाह झालाय, तर काळाच्या ओघामध्ये ते प्रेम बदलू शकतं. See, that may include affections, आणि त्यात भावना असतील, physical attractions, शारीरिक आकर्षण असेल, appreciations, कौतुक असेल, feelings, भावना असतील, a little bit of devotion. आणि थोडीशी भक्ती असेल, एक
म्हणजे अगदी भक्तिपर रीतीनं जमलं आमचं. And then when it is a young kind of love, आणि तरुण पद्धतीचं जर प्रेम असेल ना, then you say you have crush for one another, मग अलीकडे म्हणतात त्यांचा एकमेकांवर क्रश आहे, infatuation, आणि त्यांचं आकर्षण आहे, इन्फॅच्युएशन love. आहे, पप्पी लव आहे, पप्पी they're all love. सगळं प्रेमात झालं नाही. And they're all having its stages. आणि प्रत्येकाचा एक टप्पा आहे. पप्पी लव म्हणा, इन्फॅच्युएशन म्हणा, The first meeting पहिली भेट, of a boy and a girl. मुलाची आणि मुलीची पहिली मीटिंग, It can be a crush. It can be called infatuation. त्याला क्रश म्हटलं जाऊ शकतं, त्याला इन्फॅच्युएशन म्हटलं जाऊ शकतं. You like him, she likes you. तुला ती आवडली, तिला तू आवडला, There is no commitment there. करार बेरार काही नाही. आम्हाला दोघांना एकमेक आवडलो, You pass that stage आणि मग ती स्टेज गेली. after marriage. लग्नानंतर, After marriage, you never talk about crush. मग लग्नानंतर आपण क्रश ब्रश वगैरे काय बोलत You don't नाही. talk about infatuation. लग्नानंतर आपण इन्फॅच्युएशन, आकर्षण वगैरे बोलत नाही. Most of the smile is vanished आणि लग्नानंतर जास्तीत जास्त हास्य जातं, because कारण you become serious. तुम्ही आता गंभीर झाला. अरे संसार संसार. Say, many of the things that you had before marriage, आणि लग्ना अगोदरच्या बऱ्याच काही गोष्टी आपल्याकडे तुमच्याकडे असतात, it may vanish after marriage. त्या लग्नानंतर नाहीशा होऊ शकतात. Some of the terms will vanish altogether. काही जी भाषा तुमची अगोदर तुम्ही डेटिंग फेटिंग क्रशिंग फशिंग करत असताना जी वापरायचा, ती भाषा लग्नानंतर कदाचित नाहीशी होईल. And there is no longing to meet one another. आणि मग That is gone. एकमेकांना भेटायची उतावळ सुद्धा नाही. तू ये बाबा, तुझं संपलं की तू ये, Say, तूही तुझं संपल्यावरती ये, काही हरकत नाही. आमेन. there is no longing to meet. Oh, असं when I म्हणजे will meet. उतावळ, कभी मिलेगा, कभी मिलेगा. नाही नाही, अपने टाइम पे आओ, कुछ जल्दी नाही. Because after marriage, कारण लग्नानंतर 24/7 you are seeing her. 24/7 आपण तिला बघतो, ती तुला बघते. And so there is no longing to see one another. अशी काय तळमळ वगैरे राहत नाही की मला तिला बघायचं आहे, मला Because तिला you, बघायचं. before marriage, कारण लग्ना अगोदर in a week twice you will meet. आठवड्यामध्ये कदाचित दोनदा तुम्ही And भेटा. so that longing is there. मग ती तळमळ असते की आज मिळणार, आज आपली मीटिंग आहे, आपला डेट आहे आज. But पण now the helpmeet is in your house. आता ती मदतनीस तुमच्या घरातच आहे, So that kind of yearning, तो मदतगार तुमच्या घरातच आहे. म्हणून त्या पद्धतीची ती तळमळ आणि आस, that wishing, ती इच्छा it all becomes past tense. कमी कमी होते आणि तो भूतकाळ होतो. मग Amen. आमेन. And so the wives also should not expect the husband हो ना. to have a crush on you. मग बायकांनी सुद्धा Wrong. आता लग्न झाल्यानंतर नवऱ्यांकडनं क्रशची अपेक्षा करू नका. Say that kind you cannot expect. अशा पद्धतीचं लग्नानंतर आपण अपेक्षित ठेवू शकत नाही, का आता लग्न झालंय. Amen. I mean that term cannot be used after marriage. आणि लग्नानंतर ही भाषा वापरली जाऊ शकत नाही. But there is a different kind of love, पण एक वेगळ्या पद्धतीचं प्रेम लग्नानंतर a असतं. respect, एक आदर, an affection, एक भाव, a caring nature, एक काळजीचा a स्वभाव, responsibility. एक जबाबदारी, Say the warmness, आणि एक ऊब, the heart relationship. हृदयाचं नातं, हार्ट टू हार्ट. हालेलुया. These things remain. या गोष्टी राहतात And it should remain till the very end. आणि त्या अखेरीपर्यंत राहायला पाहिजेत. Because this is agape love. कारण याला अगापे प्रेम म्हणतात. All the feelings, सगळ्या भावना, the emotions, वाटणं, the yearnings, भाऊपणा, the crush, तळमळ, it is all उतावळ, general love of the क्रश, world. हे सगळं जगातलं जनरल प्रेम आहे. But after marriage, एकदा का लग्नाची बेडी लागली, it is agape love. मग अगापे प्रेम. In sickness also I will love मग you. आजारी जरी तू झाली किंवा तू झाला तरी मी तुझ्यावर प्रेम करणार. Even if you are bedridden, I will तू love you. बिछाना धरला किंवा काही तुला झालं, मी तुझ्यावर प्रेम करणार. In your poverty also I will love you. दारिद्र्यात सुद्धा तुझ्यावर मी प्रेम In करणार. your richness also I will love आणि तू you. करोडपती झाला तरी मी तुझ्यावर प्रेम करणार. That is agape love. त्याला अगापे प्रेम म्हणतात. Agape love should never vanish from a अगापे married प्रेम, life. अगापे प्रेम विवाहित जीवनातून कधी नाहीसं होता कामा नये. हे लिहून ठेवा, लक्षात ठेवा. Say, you cannot say the affair will remain. Affair also is gone. तुम्ही असं नाही म्हणू शकत, नाही पण आमच्यातला अफेअर चालूच राहील. अफेअर संपलं कधीच. That is all past tense now. कसला अफेअर लग्नानंतर, तो आता भूतकाळ आहे. The अरे भाषा admiration, बदला. admiration will be there. एक कौतुक असेल, The warmth will be there. एक ऊब असेल The लग्नानंतर, intimacy will be एक there. जवळीकता असेल, एक हृदयाला हृदयाचं नातं कळणारं असेल. तू बोलायच्या आधीच त्याला कळेल तुला काय हवंय, त्याने passion सांगायच्या will आधी be तुला there. माहित असतं की काय हवंय. आवेश असेल, कारण एकमेकांना आपण ओळखू लागतो ना. Because the love has gone for a change. कारण की प्रेम आता बदलीकडे गेलाय. A change. एक बदल आलाय. A greater love. मोठं A प्रेम, meaningful love. एक अर्थपूर्ण प्रेम, A love that is not easily shaken. आणि असं प्रेम की जे असं सहजासहजी हदरणार नाही. Say, कोणी काय बोललं आणि बस हदरला, शंका आल्या. before marriage, लग्नाआधी
जा तू बोलत ना मी पण बोलत नाही. हे असं कट्टी फार रुसवे तुला फुगवे. ब्लॉक केलं मी पण ब्लॉक केलं. आले See, all इकडे these आले. things does not be ब्लॉकिंगचे there. प्रकार खूप. See, after marriage, no husband will block his wife. लग्नानंतर कोणी नवरा आपल्या बायकोला ब्लॉक नाही करत No wife will block her husband. आणि कोणी बायको आपल्या नवऱ्याला ब्लॉक नाही करत. लग्नानंतर हे ब्लॉकिंग बिकिंग कोणी करत नाही, Huh? Because you have come out of that stage. कारण त्या टप्प्यातनं तुम्ही आता बाहेर आलाय. And so does love change after marriage? मग लग्नानंतर प्रेम बदलतं का हो? We will start from the first day. पहिल्या दिवसापासून आपण बघू चला. When you meet your Adam first. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही तुमच्या आदामाला भेटता When you meet your Eve first. आणि पहिल्यांदा जेव्हा तू तुझ्या हवेला भेटतो And these are the times of falling in love with आणि someone. प्रेमात पडायच्या जेव्हा तुम्ही असं बेतातच असता, See, but this can also be deception. पण ती फसवणूक पण असू शकते. Like they say, जसं म्हणतात ना love at first sight. की पहिल्या नजरेत प्रेम झालं, But it may be deception also. पण ती फसवणूक पण असू शकते. Because on the first day you hear it was love at first sight, but after meeting for 6 months they are separate. पहिल्या दिवशी तुम्ही ते ऐकता की नाही पहिल्यांदा मी तुला पाहिलं ना तेव्हाच माझं तुझ्यावरती प्रेम बसलं आणि मी तुझ्या प्रेमात पडलो, पण 6 महिन्यानंतर ते वेगळे झालेले See, असतात. they are only living on feelings. ते फक्त आपल्या भावनांवर See, जगतात. highest kind of feeling. अगदी अतिउच्च भावना, एव्हरी डे त्यांच्या भावना वेगळ्या आहेत And they are ready to do anything. आणि काही करायला तयार असतात. They are ready to break stars and give you. म्हणजे चांद और सितारे तोड के लाऊंगा वगैरे वगैरे. But after Office. marriage, no husband छे, breaks छे. any stars and gives. छे 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 छे. लग्नानंतर कोणी नवरा असं म्हणत नाही तरी एक चांद और तारे तोड के लाऊंगा. So all this language stops, ही सगळी भाषा लग्नानंतर बंद होते. isn't it? भ्रमात राहू नका उगीच So आपलं. wives don't expect that from your husband. तर बायकांनी आपल्या नवऱ्यांकडून पण नसत्या आपल्या आशा ठेवू नका. काय Some wives say, काही बायका म्हणतात before marriage, लग्नाआधी you used to say, I'll break stars and तू give you. म्हणायचा ना चांद तारे तोडके लावूंगा. Nowadays you don't say like आता that. तू असं How can he say म्हणत आता that? कसं म्हणेल, आता कसं म्हणेल, ते सगळं तुला मिळवायला म्हटलं होतं, आता तू मिळाली. अभी क्यों बोलेगा, Now I got you already. आता तू मिळाली, अभी नहीं बोलता मैं ऐसा. Amen. And so before marriage there is no great agape love involved. तर लग्ना अगोदर अगापे प्रेम एवढं नसतं. You have the highest feeling for the other person. अतिउच्च भावना त्या आपल्या समोरच्यासाठी असतात. See, but these emotions are always up and down and it may last, it may not पण last. या भावनांचा आलेख नेहमी चढ उतार चढ उतार चढ उतार असा असतो. त्या कधी असतील कधी नसतील. Amen. आमेन. And so now it has changed. मग आता सगळं बदललं. Now the man is mature. आता तो मुलगा पुरुष होऊन समंजस झाला. The woman also is mature. ती मुलगी स्त्री बनून समंजस झाली. Say that fleeting love is gone. आणि आता ते असं प्रेम जे नुसतं बोलण्यात होतं ते गेलं. Say a different kind of desire you have. वेगळ्या पद्धतीची इच्छा आता लग्नानंतर येते. Yes, you love her. अर्थातच तिच्यावर तुझं प्रेम आहे, She शंकाच loves नाही. you. तिचंही तुझ्यावर प्रेम आहे, वाद नाही. That's why we are staying together. म्हणून तर एकत्र राहतो ना एका छताखाली. See, there is a but different higher kind of love which the church has towards Christ. पण एक अतिउच्च पद्धतीचं प्रेम मग लग्नानंतर येतं पती पत्नी, जे चर्च आणि ख्रिस्तात आलेलं आहे. See, the church has agape love for Christ. चर्च कडे ख्रिस्तासाठी अगापे प्रेम आहे. Christ is the head and we are the body. ख्रिस्त मस्तक आणि आपण शरीर आहोत. Christ is the groom, we are the bride. ख्रिस्त वर आणि आपण वधू आहोत. Amen. ओ हालेलुया. And you want that person to be at your side आणि till तुमची- death separates you. मग तुमची इच्छा असते की तो तुमचा जीवन साथीदार मरेपर्यंत तुमच्या बाजूने असावा. See, and that's why म्हणून grow in agape love. अगापे प्रेमात वाढा. Husband and wife should grow in agape love. नवरा बायकोनं अगापे प्रेमात वाढा. That doesn't mean you don't have feelings. याचा अर्थ असा नाही की एकमेकांच्या आता काही भावच नाही आपल्यात. You have to have feelings, you भावना- have to have emotions. भावना तर असायलाच पाहिजेत एकमेकांसाठी. But पण see that the foundation is agape love. पण पाया अगापे प्रेमाचा टाका. Say, Spurgeon's wife was bedridden all her life. चार्ल्स स्पर्जन जे देवाचे सेवक होते, त्यांच्या पत्नी आयुष्यभर बिछानाला खेळलेल्या, Yet he loved her. तरी त्यांनी आपल्या बायकोवर खूप प्रेम केलं. She was completely bedridden. lady. पूर्णपणे बिछानाला खेळलेल्या होत्या त्या आयुष्यभर. What kept them together? कशामुळे मग ते एकत्र राहिले? Agape love. अगापे प्रेम. Agape love. अगापे प्रेम ते शारीरिक प्रेमाच्याही पुढचं आहे. Feelings will come, feelings will go. भावना येतील, भावना जातील. And agape love has no feelings. अगापे प्रेमाला त्या भावना नसतात. Say,
Not that kind of feeling. त्या पद्धतीच्या भावना अगापे प्रेमात नसतात. Agape love is intentional. अगापे प्रेम मुद्दामून केलेलं प्रेम असतं. Amen. Amen. It comes from the Holy Spirit. पवित्र आत्म्याकडून येतं ते. The Holy Spirit that dwells in you. जो पवित्र आत्मा तुझ्यामध्ये राहत आहे. Many people complain and or mention that their love life has changed after marriage. अनेक लोक तक्रार करतात आणि म्हणतात की विवाहानंतर आमचं प्रेमाचं जीवन सगळं बदललेलंच आहे. And this is because आणि याचं कारण हे partners stop moving the way they moved with each other before they are married. लग्ना अगोदर दोघे जण एकमेकांशी ज्या पद्धतीनं बोलायचे, फिरायचे, राहायचे, ती सगळी पद्धत आता लग्नानंतर बदललेली आहे म्हणून ते लोक असं म्हणतात. Before marriage, लग्नाआधी each one is trying to impress the other. प्रत्येक जण समोरच्यावर छाप पाडायच्या बेतात असतो. After marriage, लग्नानंतर you roam around in the house with half pant also you're not bothered. तुम्ही Not अर्धी is bothered. हाफ पॅन्ट घालून पण घरात Your फिरला spouse तरी also काय is not bothered. काय म्हणजे कोणाला काय पडलेली नाही, तू सुद्धा कशी जरी फिरली तरी काय पडलेली. Say, but पण before marriage, लग्नाआधी to impress the other person you do many ती एक छाप पाडायची असते ना आपल्याला तिच्यावर किंवा त्याच्यावर, आणि म्हणून मग आपण बरंच काही करून येतो, सजून धजून येतो. And you do that to win that person over. आणि त्या व्यक्तीचं हृदय जिंकायला आपण After marriage, whom you have to win? The लग्नानंतर- winner is at home. लग्नानंतर कोणाला जिंकायचंय? जिंकून आणलेला घरातच आहे, जिंकून आणलेली पण घरातच आहे. आता कोणाला जिंकायचंय? So it's all over. तर संपलं आता ते. She's already won over. आता तिला तू जिंकून घेतली, तू त्याला जिंकून घेतला, There is a change of love. मग आता प्रेमात बदल आला. What changes after marriage is लग्नानंतर जो बदल येतो तो म्हणजे how you express that love. ते प्रेम तुम्ही कसं व्यक्त करता. Amen. आमेन. Initially, when one is wooing the partner, सुरुवातीला जेव्हा एखादा समोरच्याला किंवा समोरचीला थोडस छाप पाडत असतो, they want to put their best foot forward. तेव्हा ते अगदी अतिउत्तम असं स्वतःला समोर सादर करतात They try to impress. आणि छाप पाडायचा प्रयत्न करतात की बघ मी कशी आहे. Grand gestures एकदम they ग्रँड, have. म्हणजे असंच आहे माझं हे. After marriage, लग्नानंतर the expression of love may be in a little small things. प्रेमाचं व्यक्त करणं लहान लहान गोष्टींमध्ये असू शकतं. It changes. बदलतं ना, बदल The येतो. form has changed. आता ते स्वरूप बदललेलं आहे. Like जसं asking the wife, बायकोला विचारणं, do you want me to help to wash the dishes? मदत करू भांडी घासायला, And she said, no, it's okay. आणि No, तिनं I म्हणलं want की to नको do. नको असू दे, नाही मला करू दे, You want me to help you here? There, मदत करू, little इथे मदत things. करू, तिथे करू, असं. Bringing something from the market and giving. बाजारातनं काही घेऊन येणं Taking her to the किंवा market. तिला बाजारात घेऊन जाणं, Buying her some bangles or something. तिला बांगड्या बिंगड्या काही घेऊन देणं, Folding the laundry. समजा कपडे धुतलेत, Or some mundane activities. धुतलेले कपडे वाळून घडी घालायचा पण एक जॉबच आहे, कधी तो करणं. And so when the wife is tired, then the husband helps. मग little bit. बायको दमली तर नवरा मदत करतो. Like I told you, I used to Oh. make tea for my wife many years back. For जसं many मी- years I did. जसं मी तुम्हाला सांगितलं, माझ्या बायकोसाठी मी रोज सकाळी उठून चहा करायचो अनेक वर्षांपूर्वी. Many बरं का? years I used to do. अनेक After वर्षांपूर्वी that I left. अनेक वर्षांपूर्वी अनेक वर्ष मी माझ्या बायकोसाठी सकाळी चहा बनवायचो. जे मी नंतर I just सोडलं. felt like I should do it. असं वाटलं मला की करावं तिच्यासाठी. Kenneth Hagin used to do that. केनेथ हेगन He used करायचे, to wash dishes. भांडी घासायचे. केनेथ हेगन, Oretha Hagin, ओरेथा हेगन त्यांच्या पत्नी, sometimes she used to wash dishes and he used to dry it up. कधी कधी त्या भांडी घासायचा, ते सुकवायचे. So the form has changed. हे काय स्वरूप बदलतं लग्नानंतर प्रेमाचं. And so when the wife says, oh, you still don't love the way you used to love before marriage, आणि that मग जरी is foolishness. मग जरी ती बायको आता असं म्हणत राहिली की अरे अगोदर तू कसं माझ्यावरती प्रेम करायचा लग्नाच्या अगोदर, तसं तुझं माझ्यावर आता प्रेमच नाही, ते म्हणणंच मूर्खपणा आहे. Yes, you have passed that phase. कारण की त्या टप्प्यातनं तुम्ही निघून आता लग्न करून पुढे आलाय. The expression is changed, आता ते प्रेम व्यक्त करायची पद्धत बदलली आहे. but the love is the same. प्रेम आहे, प्रेम सारखंच आहे, But पण expressing it has changed. व्यक्त करणं बदललेलं आहे. Now it is intentional. आता मुद्दामून करतो आपण Amen. प्रेम. It is deliberate. आता आपण मुद्दामून प्रेम करतो, स्वतःहून मुद्दामून. It is purposeful. आता आपण मुद्दामून काहीतरी कारण काढून प्रेम करतो. You are my wife, so I will do तू it. माझी You are my बायको husband, I आहेस, will do तू it. माझा नवरा आहेस म्हणून मी करणार. You don't have to wait for special occasions आणि खास प्रसंगांची तुम्ही वाट पाहायची गरज नाही. such as birthdays and anniversaries. जसं बर्थडे म्हणा का काही अॅनिव्हर्सरी म्हणा. Say, when you were in the world, जगात असताना तुम्ही when before marriage, लग्नाआधी
you had to remember birthdays. तुम्ही बर्थडे लक्षात ठेवायचे. After marriage, लग्नानंतर it's not necessary that you have to remember the anniversaries and birthdays only and then Anniversary. give gifts. लग्नाचा वाढदिवस आणि बर्थडे किंवा वाढदिवस हेच लक्षात ठेवून तेव्हाच फक्त गिफ्ट द्यायचं असं काही नाही. True love can be expressed in an extraordinary way anytime. खरं प्रेम कधी व्यक्त केलं जाऊ शकतं, अलौकिक रीतीनं व्यक्त केलं जाऊ शकतं. त्याला वाढदिवस आणि लग्नाचे वाढदिवस गरजेचे नाही. Even on ordinary days, you can make it extraordinary. एखाद्या साध्या दिवसाला पण तुम्ही अलौकिक दिवस करून टाका. That is agape love. त्याला आगापे प्रेम म्हणतात. हालेलुया. Make that day extraordinary day. तो दिवस अगदी अलौकिक करून टाकायचा एखादा साधा दिवस. Sometimes कधी-कधी you hear wives saying, तुम्ही बायकांना असं बोलताना ऐकत असाल, nowadays you don't love me. अलीकडे तुमचं माझ्यावर प्रेमच नाही. The way we met, जसं आपण भेटलेलो, when we met, we used to come running to meet me. आम्ही सुरुवातीला भेटायचे तर तुम्ही कधी धावत धावत मला भेटायला यायचा. But now, how can he run also now? आता Maybe his कशाला age has धावायचं? caught आता एका up. घरात आणि धावत काय यायचंय? या खोलीत ना त्या खोलीत. Maybe he wants to come running towards you, but you are carrying the child in your arms. So आणि he cannot. कदाचित त्याला तुझ्याकडे धावत यायचं पण असेल, पण तुझ्या हातामध्ये बाळ असेल तर मग है ना, असं पण आहे. And so after marriage, love evolves तर लग्नानंतर ते प्रेम बदलतं. from grand gestures to everyday acts of kindness. की नेहमी काहीतरी विशिष्ट दिवस आहे त्या दिवशीच ते प्रेम व्यक्त करायचं ते सोडून सर्वसाधारण कुठल्याही दिवशी लग्नानंतर मनुष्य प्रेम व्यक्त करत राहतो एकमेकांवर. That I will support you. की मी तुला आधार देईन बाई You also support me. आणि तुम्ही मला आधार दे ग बाई. Then they talk about finance. आणि मग ते पैशाविषयी They talk बोलतात, about children. मग मुलांविषयी And then बोलतात. when children come, मुलं झाली then your focus is completely on the children. मग फोकस फक्त मुलांवरच असतो. So where breaking stars, you cannot break anything else मग आता now. काय चांद सितारे तोड काय ना आता काय तोडायचं नाही. मुलांसमोर खूप चुप नीट वागा, आई मिळी खूप चिळी, बच्चे देख रे. Amen. सीधा- And the सीधा children व्यवहार. are there. आणि मुलं आहेत ना, And the responsibility is now for the children. जबाबदारी आता मुलांविषयीची You आहे. have to send them to school. मुलांना शाळेत पाठवणं, डबे करणं, स्वयंपाक See their करणं, education. त्यांचं शिक्षण, त्याच्या ट्युशन, That itself also is love. आणि तेही प्रेमच आहे ना, है की Are we नाही? understanding? कळतंय का? किती लोकांना कळतंय? That itself is love. ते सुद्धा प्रेमच आहे ना. की आम्हाला मुलं झाली, मग त्या मुलांना आम्ही सांभाळतोय, मोठं करतोय, शाळेला पाठवतोय, ट्युशनला See, पाठवतोय. and couples can deepen their love through shared responsibility आणि जोडपी आपल्यातलं आपसातलं प्रेम ना आपापली जबाबदारी वाटून वाढवू शकतात. and caring nature and gestures. आणि काळजीपूर्वक स्वभाव जर त्यांनी ठेवला ना एकमेकांसाठी तर ते नातं इतकं घनिष्ठ होईल की That relationship strengthens. मग ते नातं इतकं घनिष्ठ होतं, इतकं शक्तिमान होतं ना की मला तुझी काळजी, तुला माझी काळजी. See? And then the children are there. मग मुलं असतात, Live for the children. मुलांसाठी See आपण for their जगतो, future. मुलांचं भविष्य आपण पाहतो. That is love. त्याला प्रेम म्हणतात. Many of the marriages break because they are expecting the kind of love they had before marriage. अनेक लग्न का तुटतात माहितीये? कारण की ते लग्नाच्या अगोदर ज्या पद्धतीचं प्रेम केलेलं असतं ना त्याचीच अपेक्षा लग्नानंतरही ठेवतात. Yes. But it has evolved. पण नाही, आता बदल आलाय ना, आता आपलं लग्न झालंय. Are you getting me? कळतंय ना मी काय It म्हणतो? has evolved. ते बदललेले आता. There are त्याच्यात stages that the couples go through. टप्पे असतात ना की ज्यातनं जोडपी जातात. See, the first stage is the process of falling in love. पहिला टप्पा आहे की तुम्ही प्रेमात पडणं. This is the butterflies that you have in your stomach आणि at that प्रेमात time. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर असं पोटात फुलपाखरं उडाला सारखी होतात ना. See, after marriage there are no butterflies. लग्नानंतर पोटात कुठली आली फुलपाखरं? मग कावळे गाव गाव करतात. हे बाबा वेळेत खायला दे, शुगर लो और एक टाइम पे खाना दे. हो की नाही? सगळे असतात मनापासून. हसे वो फसे. नाही, जो हसे उसका घर बसे. जो हसे उसका घर बसे. See, so in the beginning there is liking, तर सुरुवातीला ती आवड असते, and then there is love. मग प्रेम, See, and then third is that they begin to trust one मग ते another. एकमेकांवर विश्वास ठेवायला लागतात. See, only after you trust you get married to that person. विश्वास बसला एकमेकांवरती की मगच आपण लग्न करतो ना. Some people they like, they love, they marry. काही लोकांना आवडलं, प्रेम केलं, लग्न केलं. No, नाही, you liked, you loved, you trust, you committed to one another, then marriage. आवडले एकमेकांना, प्रेम केलं एकमेकांवरती, एकमेकांवर विश्वास बसला, See. करार केला, लग्न. See, that commitment is very important. करार फार महत्वाचा आहे बेटा याच्यामध्ये.
when you really want to commit to one या another. खरोखर तुम्हाला एकमेकांशी करार करून एकत्र राहायचं असतं. And then मग that commitment, you need to seal it. तो करार जो आहे ना त्याच्यावर तुम्ही शिक्कामोर्तब करायचा. How? By marriage. लग्न करून. लग्नामध्ये त्याचा अंत करायचा. So we have तर liking, loving, आवड आहे पहिली. trusting, commitment, sealing it with marriage. पहिली आवड आहे, मग प्रेम आहे, मग विश्वास ठेवणं आहे, मग करार करणं आहे आणि मग लग्न करून त्याच्यावर शिक्का मारणं. And so after marriage also you have that honeymoon period. आणि लग्नानंतर थोडा हनीमून टाइम मधुचंद्राचा काळ असतो. Amen. लग्नानंतर सुरुवातीला ते दिवस असतात. And it cannot remain till you die. आणि मधुचंद्राचा हनीमूनचा काळ काय मरेपर्यंत राहणार आहे का? Say, it will change. बदलणार It ना. is evolving. It is changing. दिवस बदलतात तसं हेही बदलणारच आहे. So the new get together now the new walk together is exciting. आता नवीन पद्धतीचं आपलं एकत्र चालणं फार आनंददायी असतं बेटा. Yes. It is exciting. फार Every आनंददायी. stage has its own excitement. प्रत्येक टप्प्याला त्याचा एक वेगळा आनंद आहे. Like a child stage has its own excitement. जसं बालपणाला त्या टप्प्यामध्ये त्याचा एक वेगळा आनंद आहे. Teen age also has its own excitement. टीनेज आलं की त्याला सुद्धा त्या टप्प्यात वेगळा आनंद आहे. So every stage has its own तसं excitement. प्रत्येक टप्प्याला वेगळा एक आनंद असतो. Even in marriage, तसं लग्नात पण there are stages. टप्पे असतात And every stage has its own आणि excitement. प्रत्येक टप्प्याला एक वेगळा आनंद आणि आवेश असतो. The one who is not married will look at the couple and say, what they don't express love also. Like ज्याचं us. लग्न झालेलं नाहीये तो एखाद्या जोडप्याकडे बघून कदाचित म्हणेल की अरे काय एकमेकांना प्रेम सुद्धा व्यक्त करत नाहीत. नाही पण आमचं वेगळं आहे आता आम्ही हो. मॅच्युअर झालो. एकमेकांना प्रेम व्यक्त करत नाही. आय लव्ह यू म्हणतच बसायचं का सारखं. आमचं Everything त्या पलीकडे is changed गेलेलं आहे. now. आता सगळं बदललेलं आहे. Amen. आमेन. And you have to learn to live your stage. आणि तुम्ही तुमचा जो टप्पा असेल त्या टप्प्यात जगायला शिका. See, because honeymoon period will change, will stop one day. का हनीमूनचा काळ मधुचंद्राचा काळ एक दिवस संपणार. It will come to an end. तो संपणार एके दिवशी. Because maturity takes over. कारण मग समंजसपणा ताबा घेतो. प्रौढता येते प्रौढता. It may seem bad, आणि ते दिसायला वाईट दिसेल. but actually you can give a new meaning to that love now. खरं म्हटलं तर त्या प्रेमाला तुम्ही आता एक नवीन अर्थ देऊ शकता. Amen. आमेन. It doesn't mean now you no more hold hands or you no more talk with one another. म्हणजे लग्नानंतर आता असं काही नाहीये की तुम्ही एकमेकांशी बोलत नाही का एकमेकांचा हातच धरत नाही. अगदीच असं नाही. But one thing I can tell you, पण एक गोष्ट मी सांगेन. the bond and the relationship of a married couple is stronger than what it was before marriage. लग्न झाल्यानंतरचा त्यांचा Bond. जो बॉन्ड आहे तो फार बलवान होतो. लग्नाच्या अगोदर जे काही होतं Yes. त्यांच्यात त्याच्यापेक्षाही जास्त एकदा लग्न झालं Yes. की त्यांच्यातला बॉन्ड एकदम बलवान होतो. It is very strong. देन फिनिश्ड मग एकदम बलवान. Yes. Ask any married couple, they will say. कुठल्याही विवाहित जोडप्याला विचारा ते तुम्हाला सांगतील. Yes. You don't block one another. लग्न झाल्यावर आपण एकमेकांना ब्लॉक नाही करत. रुसलेन फुगलेन मी ब्लॉक It never happens. असं नाही होत. लग्नानंतर ब्लॉकिंग नाही होत. Amen? Amen. Because it's not the fickle kind of giddy-headed romance that you had कारण before की your wedding. लग्ना अगोदर जो काही आपण रोमॅन्स केलेला आहे असा लुकापुका वगैरे ब्लॉकिंग वगैरेचा तो नाही राहिला आता. आता लग्न झालंय. नाव इट्स ऑल सिरियस मॅटर. Say, before marriage there was a chance of breakup and लग्ना अगोदर hurt and संधी. pain and all that. लग्ना अगोदर खूप संधी येते की जिथं ब्रेकअपच होतंय बहुतेक आता ब्रेकअपच करायचं किंवा काही गैरसमजूत होणार शंका येणार हे सगळं लग्न आधी होतं. But now it dwells not on just feelings but agape love has taken over. आता लग्न झालं. आता भावनांवर अवलंबून नाही. आता अगापे प्रेमावरती संसार सुरू. Responsibility, जबाबदारी accountability, हिशोब obligation, बांधीलपणा finance management, आर्थिक मॅनेजमेंट reliability, अवलंबून जगणे duty, कर्तव्य. ओ all हालेलुया. these take over. या सगळ्या गोष्टी मग ताबा घेतात. वा 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 वा. These things take over. या गोष्टी मग ताबा घेतात. Which was never seen before जे marriage. लग्नाच्या अगोदर आपण कधी पाहिलंच नव्हतं. लग्नाच्या अगोदर या गोष्टी कधी येतच नाही. Love is not dead. Love is more alive now. प्रेम आता लग्नानंतर प्रेमच मेलं नाही. प्रेम जास्त जिवंत झालं It is लग्नानंतर. more rational now. प्रेम आता जास्त तर्कपूर्ण आणि सजीव झालंय It is more लग्नानंतर. real now. आता प्रेम अजून खरं झालंय. It is more trustworthiness आता प्रेम now. अजून विश्वास It is ठेवण्याजोगं more झालंय. faithful now. अजून विश्वासू प्रेम It is झालंय. more reliable अजून now. अवलंबून राहण्याजोगं झालंय लग्नानंतर. लग्नाच्या अगोदर वेगळं असतं. रुसवे It- फुगवे हे It ते. is loving the way Christ loved the church and gave his life ख्रिस्ताने- for ओ, the हालेलुया. church.
ख्रिस्ताने चर्चवर जसं प्रेम करून चर्चसाठी प्राण दिला तसं लग्नानंतरचं प्रेम असतं की तुमच्यासाठी मी जीव देईन. Amen. आमेन. Yes. जीव देईन मी तुमच्यासाठी. Because कारण now the lady has just folded and packed away her wedding dress. आता ती जी लेडी आहे किंवा ती जी कोणी महिला आहे तिनं आपला वेडिंग गाऊन वगैरे पॅक करून ठेवून दिला. She should not try it now again. आता परत परत घालून बघायची काय गरज नाहीये. That phase is over. Your figure is out. तो टप्पा It may संपला. not fit also. तो टप्पा गेला. शरीर सुद्धा आता माहित नाही फिगर तेवढी आहे का तर ते सारखं सारखं काढून घालून बघू काढून घालून बघू कशाला डिप्रेशन यायचं आणि त्यातनं. The wedding is over. लग्न झालं की आता Marriage has taken over. झालं ना आता लग्न. See? नाही मला बघायचं होतं फिट होतो का माहित आहे ना तुला फिट होणार नाहीये मग आणि काय बघायचं होतं फिट होत आहे का. आणि तसं पुरुषांचं येऊ शकतं नाही लग्नाचा टक्सिडो बघतो नाही तेरा पेट बढ़ गया अभी नहीं बैठेगा वो बैठेगा ही नहीं वो. See? And then after marriage, you know what the other person likes, what the other person dislikes. आणि लग्नानंतर मग कळायला लागतं ना की ह्यांना काय आवडतं तुला काय आवडतं मला काय आवडतं. लग्नानंतर हळूहळू सगळंच कळायला लागतं. Before marriage, you are only discovering one another's हो taste. लग्नाच्या अगोदर आपण केवळ शोध करत असतो की कसं असेल ना याचं हा काय करत असेल काय खात असेल काय आवडत असेल. See? You don't even know whether he's a vegetarian, माहित whether नसतं non-vegetarian, शाकाहारी nothing आहे you know. प्राणी शाकाहारी आहे का प्राणी मांसाहारी आहे काहीच माहित नसतं. लग्ना अगोदर काहीच माहित नसतं. And now you know. हळू हळू राहिलो की कळतं. Now you know as he is and as she is. आणि मग लग्नानंतर तुम्ही जसे आणि मी जशी तसे जसे तसे एकमेकांना कळून जातो की अशा आहेत आणि मी अशी आहे. And frankly speaking, आणि अगदी सरळ मी तुम्हाला फ्रँकली सांगतो sometimes you may even feel bored about one another. कधी कधी ना तुम्हाला एकमेकांचा बोर होईल कंटाळा येईल एकमेकांविषयी पुन्हा बोर भी हो जाएगा ऐसा होता है कभी कभी. I mean, spending so much time with each other, at times you may be bored to see the person's कारण face. एवढा सारा वेळ तुम्ही आता एकमेकांच्या सोबत घालवल्यानंतर कधी कधी असं लग्नात होऊ शकतं की मला आता बोर झालंय यांचं. I mean, this doesn't mean you don't love her or you don't love him. याचा अर्थ असा नाही की तुमचं तिच्यावर आणि तिचं तुमच्यावर प्रेम नाही. Say, you need your me time. थोडस मीची वेळ माझी वेळ गरजेची पडते Yes. की थोडी स्पेस द्या म्हणून आपण म्हणणार नाही तुम्ही तुमच्या वेळेनं या माझं हो या तुम्ही या बेतानी या काय हरकत नाही. टेक युअर Even टाइम. in the movies you see, पिक्चर मध्ये पण आपण बघतो ना before marriage they run around trees हो singing. ना आपल्या हिंदी पिक्चर मध्ये आणि लग्नाच्या अगोदर झाडांसभोवताली फिरून गातात. After marriage, लग्नानंतर you see in the movie they are walking in the house and singing. पिक्चर मध्ये ते घरात गातात. लग्नानंतर So घरात गातात. everything changes. ते लग्नानंतर सगळं बदलतं असं मला सांगायचं आहे. In the beginning, before marriage, you want to spend every moment, but you don't get that chance. सुरुवातीला लग्नाच्या अगोदर तुम्हाला प्रत्येक क्षण एकमेकांच्या सहवासात घालवायचा असतो पण चान्स ही नाही मिळणार. But no sooner you start spending time with them more, now you want to be a little bit away from आणि जर them तुम्ही also. जसं तुम्ही त्यांच्या सोबत जास्त वेळ घालवायला लागता तसं मग असं वाटतं नाही मला थोडं माझी स्पेस पाहिजे थोडा मी टाइम पाहिजे. It doesn't mean you are keeping your spouse at arm's length. याचा No. अर्थ असा नाही की तुम्ही हातभर तुमच्या जीवन साथीदाराला लांब ठेवताय. A little space sometimes is good. थोडी एक स्वतःसाठी स्पेस थोडी जागा. Sometimes a woman should get up and say, I'm going with my friends to कधी-कधी some त्या shopping स्त्रीनं- or going around. त्या गृहिणीनं म्हणावं की आज मी माझ्या मैत्रिणींबरोबर जातीये शॉपिंगला जातीये Say, and the husband allows. आणि नवरा परवानगी देतो And suddenly, आणि मग अचानक in the night when they come, they are just once again together. रात्री घरी परत आले की ते एकत्रच असतात. Amen. आमेन. थोडी स्पेस तशी मी स्पेस पाहिजे असते. Yes. And have you seen, बघितलंय तुम्ही before marriage, लग्नाच्या आधी the girl forgets her father, mother, brother, sister, relatives, uncles, aunts, सगळ्यांना everybody. ती मुलगी लग्नाच्या अगोदर आई बाप काका काकू मामा मावशी सगळे कझिन ब्रदर्स सिस्टर्स सगळ्यांना विसरते. कोण आहे माहित नाही मला. कोण आहे मालूम नाही Because कोण- only कोण that मा, one कोण person बाप. is there. कारण एकच तो माझा. So after marriage, लग्नानंतर 6 months, 1 year, 6 महिने झाले 1 वर्ष झालं she remembers मग आठवण my येते. father, my mother, my relatives, मम्मा, my डॅडा, kaku, my kaka, my मग uncle, काका aunt, मामा, everybody she मम्मी, remembers. मावशी काकू सगळ्यांची आठवण Oh, लागली. I have them. अरे आहेत माझे किती नातलग आहेत माझे. I have to go now to meet my mother. फॅमिली रियुनियन मी माझ्या आईला भेटायला चालले. I want to माहेरी. meet my friends. मला माझ्या मैत्रिणींना I भेटायचं. didn't meet them. किती वर्ष झाली भेटले नाही. So now they want to reach to them to share with them. मग आता त्यांना इच्छा होते की आपण त्यांना भेटूया I एकमेकांशी want to share how my बोलूया. married life is. मला सांगायचंय त्यांना माझं लग्न झालं माझं विवाहित जीवन कसं चाललंय. See? And so she meets every friend. मग ती सगळ्या मैत्रिणींना भेटते. यांना हे आवडतात हो हे असं सांगते करतात, पण ते असं असं आमचं असं करतात. आहे यांना आवडतं हे ते वगैरे वगैरे. See?
So everything changes. सगळं बदलतं. मला काय म्हणायचंय, लग्नानंतर सगळं बदलतं. So you need to go for a vacation तर at तुम्ही times. कधी कधी सुट्टीला जायचं, Go out एकत्र. for dinner at times. कधी रात्री बाहेर जेवायला जायचं. A new restaurant has opened, try it out. नवीन हॉटेल पुण्यात उघडलं, म्हटलं की जायचं. Sometimes I wonder and I'm shocked कधी कधी मला विचार येतो आणि धक्का बसतो. how husbands go alone for हो ना, vacation. काही नवरे एकटे सुट्टीला जातात. Amazing. I can never understand. मला कधी I mean, समजलं नाही. maybe some can do it, but I have never done it and I cannot fathom how they do काही it. जण करू शकत असतील, पण मी नाही करू शकत. आणि मला ते कळतच नाही की नवरे एकटे सुट्टीला कसे जातील. मला नाही समजत, तो फंडाच कळत नाही मला. Say, go with your family. एकत्र फॅमिली Go with your wife. Go with your child. मुलांना घेऊन, बायकोला घेऊन, नवऱ्याला घेऊन सगळे जा ना ऍज अ फॅमिली. See, हो की नाही? after marriage, लग्नानंतर you have more responsibility towards one another. जबाबदारी एकमेकांप्रित्यर्थ वाढते. Responsibility towards your children. मुलांविषयीची जबाबदारी वाढते. Now both are busy with their work. दोघे आपल्या कामात व्यस्त असतात. Now their main focus is on settling down in life. आता फोकस एकच आहे की आयुष्यात आपल्याला संसारात सेटल व्हायचं. I want to buy a house. आता मला घर घ्यायचंय. Husband says, I want to buy a car. नवरा म्हणतो मला गाडी घ्यायची आहे. Say, all that असं. wilderness journey is over. कारण रानातला प्रवास सगळा संपला. Now it is settling time. आता स्थिर स्थावर अभिवचन दत्त देशात Buying a house. घर घेणं, Decorating the bedroom. घर or किंवा बेडरूम decorating the living सजवणं, room. घर सजवणं, बेडरूम सजवणं. Amen. Amen. ते Because सगळं. now this is our house. का आता हे आपलं घर आहे. This is our furniture. आता हे आपलं फर्निचर आहे. Amen. आमेन. It's not yours and mine. तुझं आणि माझं नाहीये, आपलं आहे. Your purse, my purse. तुझी पर्स, माझी पर्स. Your असं नाही. cupboard, my cupboard. तुझं कपाट, माझं It's कपाट नाही. ours. हे आपलं आहे आता सगळं. Sometimes when the sons are naughty, कधी कधी मुलं जेव्हा खोडकर असतात ना, then the father says, मग वडील म्हणतात, see your son how he behaves. बघ तुझा मुलगा कसा. तुझा? When he passes out, आणि तो पास झाला. माझ्यासारखा आहे तो. अरे वा. Say, he's like me, he's qualified like me. छान पास झाला, डिस्टिंक्शन वगैरे मिळालं की बघा किती माझ्यावर गेलाय, माझ्यासारखा आहे. हो का? It is ours. असं नाही. The furniture is ours. फर्निचर पण आपलं आहे, Money is ours. पैसाही आपला आहे, घरही आपलं आहे, मुलंही आपली आहेत. Are you getting me? कळतं का? एकट्याचं काही नाही राहिलं आता. Amen. Never have fight between one another regarding money. आणि पैशावरून तर एकमेकांशी कधी भांडायचं नाही की हा तुझा पैसा, माझा पैसा, तू No. का हात I लावला. mean, at least we never had that fight ever. कमीत कमी आम्ही तर कधी या विषयांवर भांडलेलो On नाही. money we never fought. पैशावर आम्ही कधी भांडलेलो नाही बाबा, कधीच नाही. But people fight today. लोक भांडतात मात्र. They even अलीकडे. hide some money where the wife does not know or the husband does not आणि know. लपवून पण ठेवतात काही पैसा एकमेकांपासून की जो नवऱ्याला माहित नाही, बायकोला माहित What नाही. I have, she knows. What she has, I know. पण आमचं फार पारदर्शक आहे. आमच्याकडे दोघांकडे जे माझ्याकडे आहे त्यांना माहिती आहे, त्यांच्याकडे आहे ते मला माहिती आहे, Amen. आणि आमच्याकडे जे आहे ते आम्हाला माहिती आहे. Praise God. So don't worry. तर काळजी नाही करायची. Nobody is going to take away your money. बघा तुझा पैसा कोणी घेऊन नाही जाणार. We are in a covenant relationship. कराराचं नातं आहे रे ते. You should have that kind of standing with Jesus to say, even if you take away everything, I'm not worried. अशा पद्धतीचं आपलं येशूंसोबत पहिलं नातं पाहिजे की जिथे आपण म्हणावं सगळं जरी घेऊन टाकलं ना तरी मला काही काळजी नाही. My God will give me. माझा देव मला परत देईल. Say. And असं it पाहिजे. will not happen if you आणि- have true love. तसं तर होणारच नाही. खरं प्रेम जर एकमेकांवर असेल तर असे प्रसंग येत नाहीत. Amen. आमेन. After marriage, लग्नानंतर you hit the middle age time. मग तुम्ही मध्यम वयाचे झालात ना Some of the chemicals go off from you. की तुमच्यातले काही केमिकल मग कमी होतात, You become weak. अशक्त होता तुम्ही. Then you need one another support. मग एकमेकांचा आधार लागतो मध्यम वय आल्यानंतर. Yes. After divorce, what you will do? घटस्फोटानंतर काय करणार आहात? Who will take care of you? कोण सांभाळणार आहे तुम्हाला? ए? हा? I mean, the real helper is helpmeet is your spouse. your खरा wife. मदतगार आणि मदतनीस तुझा नवरा किंवा तुझी बायकोच आहे ना तुझ्यासाठी. I mean, who will love you more than they? त्यांच्यापेक्षा जास्त प्रेम तुझ्यावर कोण करणार आहे? Nobody. हे समजून घ्या ना And बेटा. mother is not there to love you when you are 60 and 70. 60 आणि 70 वर्षाचे तुम्ही झाल्यावर तुमची आई तर नसते तुमच्यावर प्रेम करायला. She will not be there around to तुम्ही love you. 60-70 वर्षाचे झाल्यावर तुमची आई आणि वडील कुठे असणार आहेत तुमच्यावर प्रेम करायला? It's your own wife. म्हणजे झालं Or it's तुमची your बायको husband. किंवा तुमचा नवराच असणार आहे साथीला. And divorce is not easy. It's a very costly आणि मी तर affair. नेहमी म्हणतो घटस्फोट काही सोपा भाग नाही. हा घटस्फोट फार महागडा आहे.
very, very फार महागडा आहे costly. घटस्फोट. फार 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 महाग पडतो There is घटस्फोट. lot of pain, lot of hurts all your lifetime. फार वेदनेतून जायला लागतं, हृदयाला जखमा झालेल्या असतात, बरंच काही होतं त्या घटस्फोटामध्ये. Amen. ते महाग पडतं. नको ना, कशाला, काय गरज आहे? People say love is blind, marriage is an म्हणतात, eye opener. प्रेम आंधळ आहे, लग्न केल्यावर डोळे उघडतात. That is not always true. ते नेहमी खरं नसतं. Because agape love comes into force. कारण अगापे प्रेम काम करायला लागतं लग्नानंतर. Paul Amen. says Paul म्हणाला in Ephesians 5:25, इफिस्करास 5:25 husbands love your wives even as Christ also loved the church and gave himself for it. इफिस्करास 5वा अध्याय 25वा वचन. पॉल म्हणाला, नवऱ्यांनो, जशी ख्रिस्ताने ही मंडळीवर प्रीती केली तशीच तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा. त्याने मंडळीवर प्रीती केली आणि आपणाला तिच्याकरता अर्पून दिले. See, in verse 22, 22 wives be submissive to your husbands. 22 वचन. बायकांनो, प्रभूच्या अधीन असल्याप्रमाणे तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या अधीन राहा. See, अधीनता आपापल्या नवऱ्याला. and so after marriage people just live with that kind of love they lived before marriage. आणि लग्नानंतर काय होतं, कधी कधी माणसं किंवा ते दोघे लग्ना अगोदरचं त्यांचं जसं प्रेम होतं तसंच राहायला मागतात. Have that kind of love also, but ठीक see आहे. that you are covering yourself with agape love. ठीक आहे, तशाही पद्धतीचं प्रेम लग्नानंतर तुमच्यात असू दे, नाही नाही, पण अगापे प्रेम तुम्हाला आणावं लागेल लग्नात. Amen. And sometimes in marriage you don't even talk sometimes with one another, but that love bond is always there. आणि कधी कधी लग्नामध्ये आपण एकमेकांशी नंतर बोलतही नाही, पण एक ते प्रेमाचं बंधन असतं, समजतं. I have seen मी पाहिलंय, after many years of togetherness the fights also decrease अनेक वर्ष एकत्र राहिलो ना की भांडणं पण कमी होतात. because you have known one another. कारण एकमेकांना तुम्ही इतकं चांगलं ओळखता. The fight is all before marriage and after marriage for maybe 1 year or so, and then afterwards you settle down. लग्नाच्या अगोदर भांडणं असतात, लग्नानंतर एखाद वर्ष मे बी भांडणं असतात, त्यानंतर हळूहळू मग तुम्ही सेटल होता. You become like the deep waters that are very silent. मग तुम्ही खोल पाण्यासारखे असता की जे खोल पाणी शांत आहे. All that waves that were crashing on the shore was before marriage and maybe 1 year after marriage. लग्नाच्या अगोदर आणि लग्नाच्या एखाद वर्ष कदाचित त्या लाटा सगळ्या किनाऱ्यावरती आदळतील, पण Praise नंतर पाणी खोल जाऊन शांत होतं. Amen. आमेन. Wedding is over, everything is over, now marriage has taken over. लग्न झालं, सगळं झालं, बस आता संसार सुरू झाला. I know of a young man मला एक तरुण मुलाविषयी ठाऊक आहे who told me bluntly, जो मला अगदी असं म्हणजे ब्लंटली बोलला, I don't love her as I loved her before. माझं नाही तिच्यावर आता प्रेम, जसं मी अगोदर तिच्यावर प्रेम करायचो तसं. See, love, agape love cannot disappear. अगापे प्रेम नाहीच होऊ शकत नाही राजा. The kind of love he's talking about is the general kind of love the world speaks of. ज्या पद्धतीच्या प्रेमाविषयी तो तरुण मुलगा मला येऊन बोलला, तो त्या जगातल्या प्रेमाविषयी बोलला. अगापे प्रेम असं नाहीच होत नाही. They think love can disappear. Love cannot disappear. त्यांना वाटतं की प्रेम नाहीच होतं, प्रेम नाहीच होत नाही, नाहीच होऊ शकतच नाही प्रेम, It is not possible. शक्यच नाही. Agape love is such a powerful love, it cannot disappear. अगापे प्रेम फार सामर्थ्यवान आहे, ते नाही असं नाहीच होऊ शकत. Amen. आमेन. Sometimes your concept of that love is changed. कधी कधी प्रीतीविषयीची तुमची संकल्पना बदललेली असते. And marriage does not just mean it's all a Disney world. आणि लग्न म्हणजे काय, डिझनी वर्ल्ड राईड आहे का? Only having that big Disney world rides. फक्त डिझनी वर्ल्ड मध्ये गेलो आणि सगळ्या राईड खेळलो, No, तसं it आहे is का? also involved in mundane things also. लग्नामध्ये बाकी सगळं पण येतं ना. Mundane life starts, sets सगळा in. संसार सुरू होतो ना, रोज उठणं, घरचं करणं, बाहेरचं करणं, ऑल दॅट स्टार्ट्स आफ्टर मॅरेज. Yes. And that's why म्हणून you should always anticipate some kind of a recreation, like going for a vacation or going out somewhere. म्हणून लग्नानंतर weekly. तुम्ही नेहमी ना काहीतरी सुट्टी प्लॅन करायची, कुठेतरी वेकेशनला जायचं. See? Because every day you come home to your pots and pans and then you need little rest also. कारण रोजची दिनचर्या आपली तीच असते. कशी म्हणजे साधारणतः आपल्याकडे तर रांदा वाडा नुष्टी गाडा, मग ते रोजचं तेच 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 करून मन उभून जातं. See? And so thinking of that vacation also excites you. मग सुट्टीचा विचार जरी डोक्यात आला तर आनंद होतो की चला जाऊया. For us, आपलं म्हणलं, me and my wife, आमचं दोघांचं म्हणलं, once a week we go out. आठवड्यातनं एकदा आमची सुट्टी It is असते fixed. बाहेर. आमचं ठरलेलंच आहे. And we think upon that day आणि and enjoy. त्या दिवसाचा विचार करून आम्ही मजा करतो. Say, oh, we have to go out now. आपल्याला उद्या जायचं, We have to go tomorrow. आपला वीकली ऑफ आहे उद्या. Say,
It's weekly off. आमचा विकली ऑफ आहे 8 दिवसात एक. आम्ही सांगणार नाही कुठला आहे आमचा. Amen. आमेन. If you had every day a vacation, that it again will make you very disappointed. आणि रोजच्या दिवशी सुट्टी केली तर त्यातनं पण नाराजी येईल की रोजच काय वेकेशन. I mean, that vacation turns into a very dull thing. मग ते वेकेशन ती सुट्टी एकदम डल होऊन जाते. मग रोज काय Amen. असं नाही. 8 दिवसात We एक. all know we have to get up in the morning, next day, go to work. बाकी तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, सकाळी कामाला जायचं. Because life involves all these things. का आयुष्यात या सगळ्या गोष्टी येतातच. Waking up in the उठणं, morning. सकाळी उठणं. Though we are together, we wake up because we have to go to work. एकत्र आहोत आपण, पण उठतो सकाळी, आपल्याला कामाला जायचं असतं. Managing everyday activities. आणि रोजची जी काही कामं असतात ती आपण मॅनेज करतो. Rushing to work. कामाला मग धावतो. Then अलीकडे come back from work. कामावरून येतो. अलीकडे गृहिणी पण कामं करतात, बाहेरची कामं. मग घरचंही सगळं करायचं, बाहेर कामाला जायचं. And so all that love talk and affection talk somehow vanishes. आणि मग प्रेमाच्या गोष्टी हळूहळू नाहीशा होतात आणि ते प्रेमाचं बोलणंही हळूहळू बंद होतं. But still, तरी that understanding is there. That maturity is समजूतदारपणा there. आणि समंजसपणा फार वाढतो तोपर्यंत. And it's always best आणि नेहमी हे चांगलं. when your spouse goes out. समजा तुमचा नवरा बायको कोणी बाहेर गेलं. Maybe that person is out for 4 hours, 5 hours, 4 तास 6 5 hours. तास नवरा बायको In बाहेर आहे. between, sometimes making a call. मग त्या 4-5 तासात एखादा फोन करणं. Where are you? How are you? कुठे आहे? Everything बरं is आहे? ठीक आहे okay. ना सगळं. That gives a different kind of feeling. मग त्यातनं एक वेगळी भावना येते ना. Sometimes some people don't call only. काही जोडप्यांमध्ये नवरा गेला बायको गेली कुठे कितीतरी तास झाले एकमेकांना फोनच नाही. असं ते नाही. येणार तिला माहिती आहे कुठे हा, जाणार ती. असं- It's असं not नाही that हो. kind of नाही, thought. म्हणजे माहिती आहे ते येणारच आहेत पण एखादा फोन केल्याने तुझी इज्जत कमी होत नाही ना. तर ना But you know that gives that love feeling. त्यातनं Somebody is concerned about me. प्रेमाची भावना जाणवते ना की बाबा आहे माझी काळजी आहे असं वाटतं ना. मग And you have to keep on contact them or texting them. किंवा टेक्स्ट करायचा Everything chat is okay. करायचा. ठीक आहे ना When सगळं. are you reaching? कधी When येताय? are you coming back? कधी पोचताय. See, that builds love. त्यातून प्रेम वाढतं. That builds your relationship. त्यातून नातं वाढतं. How many are getting what I'm किती saying? लोकांना कळतंय मी काय म्हणतोय. So I love my wife as Christ loved the church. तर माझं माझ्या बायकोवरती जसं ख्रिस्ताने चर्चवर प्रेम केलं तसं प्रेम आहे. My wife submits to me as the church submits to Christ. आणि माझी बायको माझ्या अधीन जसं चर्च ख्रिस्ताच्या अधीन राहतं तशी राहते. Amen. आणि तुम्ही आमचं जीवन पाहिलेलं आहे. ते बिशप झाले त्या दिवशी सुद्धा मी बोलले की आय रिडेडिकेट माय लाईफ टू यू. आय विल ऑलवेज बी लॉयल टू यू. आय विल बी सबमिसिव्ह टू यू. प्रभूने आपल्याला ते सांगितलंय. Every day can be rejoicing. रोजचा दिवस आनंदाचा होऊ शकतो. You can do it. करू शकता तुम्ही. You be joyful. आनंदी राहा तुम्ही. ह्याचं आलं खाल्ल्यासारखं कपाळाला आठ्या नाही घ्यायच्या. Some काय people करताय? are so serious. काही लोक एवढे गंभीर. त्यांची आडनावं बदलून गंभीर करा. Very serious. एकदम गंभीर. The joy is gone. आनंदच नाही जणू माणसाला. झालं काय तुला. Say, हाँ? be happy. अरे Sing खुश some रे, songs. सुखी रे, कुछ गाने Rejoice. प्रभु के गाने गा. Sometimes you dance also. It's okay. कधी कधी You नाच don't थोडा become an हल. unbeliever. काय होत नाही प्रभूच्या गाण्यांवर थोडं नाचून काय अनबिलीवर होत नाही आपण. Amen. थोडे हिलो एकदम घट्ट असतं काही. मला तर टेन्शनच येतं अचानक बाबा. मेरे से नहीं होता. Say, go anywhere. कुठेही जा. I have seen मी पाहिलंय ordinary people sitting at dhabas eating masala dosa, rejoicing. साधी जोडपी बर का. साधी जोडपी धाब्यावर मसाला डोसा खात एकदम मज्जा करत असतात. 100 रुपये, 100 200 रुपये, रुपये. 200 रुपये. But they are very happy. एकदम खुश. आणि काही We 5 sit स्टार in a मध्ये big restaurant and there is no joy. काही 5 स्टार मध्ये कपाळाला आठ्या घेऊन बसतात. आनंदच नाही. अरे 5 स्टार में आहे 5 When we were स्टार. building this church, हे चर्च बांधताना there was a आपलं- heap of sand खूप वाळू होती. वाळूचा ढीग. and one small child आणि एक लहान लेकरू without any clothes on काही कपडे नाही काही नाही बर का. he Yes. was jumping and jumping and jumping त्या and वाळूच्या rejoicing ढिगावर. on that sand त्या वाळूच्या ढिगावरती उड्या मारताय. कामगाराचं कोणाचं लेकरू होतं ते. and laughing so much. आणि एवढं हसतंय खेळतंय. I told my हसतंय, wife खेळतंय. that time,
तर मला तेव्हा पास्टर म्हणाले, See that small child. बघ ना ते बाळ He is so happy about the sand. किती खुश आहे, त्याला वाळूच्या ढिगावरती किती आनंद होतोय, उड्या मारतोय काय आणि काय. Sometimes I feel like cooking. I cook at home. कधी कधी मला मन होतं, पास्टरांना कधी कधी इच्छा होते स्वयंपाक करायची, ते करतात. लॉकडाऊन मध्ये केलेलं त्यांनी असं. Now somebody is there, so I cannot enter the आणि आता kitchen. कसं होतं, घरामध्ये इतर सगळे कामगार असतात ना, मग पास्टरांना गैरसोय होते किचन मध्ये यायची. Otherwise, I love to cook. नाहीतर पास्टर पीटरांना स्वयंपाक करायला फार आवडतो. माझ्यासाठी जमेची बाजू आहे ती, पण ठीक आहे, आता नाही होत, चहा पण नाही होत आता. Have you seen? Lord have mercy. Have you seen तुम्ही a पाहिलं? married couple? विवाहित जोडपं 50 years they are together. 50 वर्ष एकत्र आहेत. For them, the joy is to just hold हो. one another's hand. त्यांच्यासाठी आनंद काय असतो, एकमेकांचा हात But धरणं. काय नाही. काय They नाही. go to the park. They बागेत will sit on a जातील, bench. बागेत Just बेंचवर hold बसतील. hands. नाना नानी That is कॉर्नर, their joy. तो त्यांचा आनंद आहे. बागेमध्ये लोक नावही देतात त्या झाडाला, नाना नानी कॉर्नर, दादा दादी कॉर्नर. See, because all the storms are over, the whirlwind is over. का तर 50 वर्ष लग्नाला झाली, सगळी वादळ येऊन गेली, चक्रीवादळ आलं, वादळ आलं, सगळं संपलं आता. Euroclydon is gone. सगळं युरोक्लायडॉन आला, सगळा संपला. आता कायच यायचंय वादळ. And the south wind is now blowing softly. आणि आता दक्षिणेकडचा वारा असा झुळू. See, love I cannot disturb my peace at any cost. Enough is enough. असं होतं मग. बास म्हणजे बास, मी माझी शांती हलू नाही देणार. is, amen. आमेन. असं होतं. All that scream rides are gone. आरडा ओरडा सगळं बंद होतो मग. आता 50 You know- वर्षानंतर काय आरडा न ओरडा. You know, we went to Disney World. आम्ही डिस्नी वर्ल्डला गेलो There is that big Thunder Railroad आणि तिथे एक थंडर रेल रोड, or Space Mountain which स्पेस goes at माउंटन, full speed. एकदम जोरामध्ये And अशा the youth सगळ्या enjoy it. ride. आणि तरुण मुला They are मुलींना मजा येते. screaming and all that. तरुण मुलं मुली तसल्या राईडवर बसले ना की आरडा ओरडा करत बसतात. तिथं वर जाऊ खाली येऊ, वर जाऊ. म्हणजे आपल्या अर्घ्याला बघणार आपल्याला चक्कर, बघूनही आपल्याला चक्कर येते. So I and जवान my- बच्चों को बहुत खुश होते. I and my wife, we हाँ. just take a small ride, Winnie the Pooh ride. हा, तर मी आणि माझी बायको कसं विनी द पू असे छोट्या छोट्या Alice in मुलांच्या Wonderland. Alice in Or Wonderland, like that. It's a Sleeping small Beauty, world, a Hallelujah, Sleeping Beauty. Cinderella. Oh, so nice. असल्या राईड आम्ही दोघं My घेतो. daughter loves fast and furious rides. आमच्या सँडलला एकदम अशा बडा सो खाली काय पड आणि वर काय आडवं थिडवं. See, like there was a time I used to love motorbikes. जसं एक वेळ होती माझ्या आयुष्यात, मला मोटरसायकल फार आवडायच्या. I was crazy about मोटरबाईक, motorbikes. मला इतका शौक होता ना मोटरबाईकचा. My dad had huge motorbikes. माझ्या वडिलांकडे पण खूप मोटरबाईक He had 5 motorbikes from Paanch. Czechoslovakia. झेकोस्लोवाकियातनं 5 मोटरबाईक घेतलेल्या माझ्या Huge वडिलांनी, ones, imported मोठ्या ones. मोठ्या इम्पोर्टेड. But today I don't like. आज नाही आवडत मला. I mean, I should be able to sit also on है it. ना? It's a huge ones. एवढ्या मोठ्या मोटरबाईकवर बसायलाही झालं पाहिजे ना आता. Amen. It changes. बदलतं. मी काय Even म्हणतोय, your taste changes. काळाच्या ओघात, वयाच्या ओघात सगळं बदलतं, चवी Likes also बदलतात, changes. आवडी बदलतात, सगळं बदलतं बेटा. Amen. हा, जे 16 वर्षाचे असताना आवडायचं ते 60त नाही आवडत. किती शिकवायला लागतंय, तुम्ही पटापटा शिकून घ्या प्लीज. You start thinking about building a family. तुम्ही फॅमिली उभारायचा विचार करता. If you have kids, मुलं झाली तर they often take the priority after marriage. मग लग्नानंतर मुलांकडे प्राधान्य जातं. Amen. आमेन. You only consider their tuition fees, their exam fees, मग and खर्च schools किती, and college. महिन्याभराचं बजेट किती, मग त्यांचे ट्युशन म्हणा, कॉलेज म्हणा, शाळेतलं शिक्षण म्हणा. And sometimes कधी कधी you want space to be alone. थोडं आपल्याला पण मी टाइम हवा असतो की मला थोडं एकटं सोडा थोड्या वेळ आता. Sometimes you tell the children also, you please go away, let me हो ना, relax. कधी कधी मग enjoy." मुलांना पण आपण म्हणतो अरे बाबा सगळ्यांनी जा बाहेर, मला एकटं ठेवा थोड्या वेळ. See? And that time you will also sometimes say to the husband, I'm going out. मग कधी कधी तुम्ही तुमच्या नवऱ्याला पण म्हणाल मी चालले बाहेर, And he understands. आणि तो समजून घेतो. He understands.
आणि तोही समजून घेतो की आत्ताला ही बाहेर गेलेलीच बरी आहे, कहीं मेरे पर ही ना बरस जाए, इस टाइम पर ये बाहर गई अच्छा है, ते समजून घेतात. Amen. There is a healthy relationship. एक आरोग्यवान सुदृढ नातं असतं. It gives you a sense of security. एक संरक्षण आपल्याला त्यातनं मिळतं. खूप You are छान. more transparent with one आणि another. पारदर्शकता असते, काही लपाछपी नसते की याने लपवलं आणि तिने लपाछपी काय नाही, It's all over. सगळं संपतं. लपाछपी सगळी संपून जाते मग लग्नानंतर. Amen. आमेन. This is true love. हे खरं प्रेम And आहे. if you have this kind of agape love, आणि असं अगापे प्रेम जर तुमच्यात असलं, you will never think of marriage or separation. तुम्ही कधीही लग्नानंतर विभक्त व्हायचा विचारही करणार नाही. That love which does not envy anymore. की now. जे प्रेम कधी आता हेवा नाही करत, That love which does not brag anymore. असं प्रेम की जे बढाया नाही मारत, Love does not puff up. प्रेम जे फुगत नाही, It does not behave inappropriately. आणि प्रेम जे अयोग्य वागत नाही, Love that does not seek its own way. जे प्रेम स्वतःचाच मार्ग शोधत नाही, That love which is not easily provoked, Paul says in असं 1 प्रेम. Corinthians 13th chapter. असं प्रेम की जे लवकर चिडत नाही, रागे भरत नाही. 1 That- कोरिन्थ 13 अध्याय पौल म्हणाला, That love which does not keep account of any wrongdoing. असं प्रेम की जे चुकीच्या गोष्टींचा हिशोब ठेवत नाही It does not rejoice over injustice. आणि अन्यायावरती आनंद करत नाही. That love which rejoices in the truth. असं प्रेम जे सत्यावर आनंद करत. Love bears all things. प्रेम प्रीती सर्व सहन करते. Love hopes in all things. प्रीती सगळ्यात आशा ठेवते. Love, agape love believes on all things. अगापे प्रेम सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतं. Agape love endures all things. अगापे प्रेम सर्व काही सहन करतं. Agape love never fails. अगापे प्रेम कधी अपयशी होत नाही. Agape love never. अगापे प्रेम कधीही अपयशी होत नाही. It will never fail. कधी अपयशी होत नाही. If you love your spouse with agape love, it will never fail. जर तुम्ही अगापे प्रेमाने आपल्या जीवन साथीदारांवरती प्रेम केलं ना, ते कधीही अपयशी होणार नाही. Praise God. देवाला धन्यवाद. Today we have breaking of bread. आज आपल्याकडे प्रभू भोजन सुद्धा आहे. खूप छान पास्टर, खूप शिकायला मिळालं, हो की नहीं? नहीं तो काउंसलिंग करने पड़ते बाहर कपल लोगों को. Thank you, Jesus. Agape, 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 प्रेम से भर दो प्रभु. Agape, 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 प्रेम से भर दो प्रभु. मुझको भर दो प्रभु. agape प्रेम से मुझको भर दो प्रभु. agape प्रेम से. agape 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 प्रेम से भर दो प्रभु. agape 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 प्रेम से भर दो प्रभु. चाहे मैं कितनी भाषाएं बोलूं, स्वर्ग की हो या पृथ्वी की. Amen. चाहे मैं कितनी भाषाएं बोलूं, स्वर्ग की हो या पृथ्वी की, मुझ में प्रेम नहीं तो मैं जनाती जहाज हूँ. मुझ में प्रेम नहीं तो मैं जनाती जहाज हूँ. agape 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 प्रेम से भर दो प्रभु. agape 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 प्रेम से भर दो प्रभु. सारी बातों में धीरज है रखता और सब कुछ
सहता है, सारी बातों में धीरज है रखता, और सब कुछ सहता है, मेरी को माफ करता है। ये कलवरी का प्रेम है, मेरी को माफ करता है। ये कलवरी का प्रेम है, अगापे अगापे अगापे, प्रेम से भर दो प्रभु, अगापे अगापे अगापे, प्रेम से भर दो प्रभु। Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord God. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. Happy is the man who has his wife with him. ज्या पुरुषाची बायको त्याच्या सोबत आहे तो पुरुष सुखी आहे. Happy is the wife who has a husband alongside her. ज्या बायकोचा पती तिच्या सोबत आहे ती बायको सुखी आहे. There is no happiness outside marriage and outside relationship. लग्नाबाहेर नात्याबाहेर आनंद नाहीये. Having relationship with somebody outside marriage is the worst life you will ever have. लग्ना व्यतिरिक्त अशी नाती बाहेर बांधून ठेवणं हे फार भयानक आहे. You will never have one day of peace. एक दिवस शांती मिळणार नाही. Not 1 minute of peace. एक मिनिट शांती मिळणार नाही. You'll always live in stress. नेहमी तुम्हाला दडपण येईल. You will never have joy. कधी आनंद होणार नाही. Never have peace. कधी शांती मिळणार नाही. Never. कधी नाही. God knows it. देवाला हे ठाऊक आहे. That's why he brought Eve and Adam together म्हणून and तर set देवाने them as an example for the whole world. म्हणून तर देवाने हवेला आणि आदामाला एकत्र आणलं संपूर्ण जगाला एक उदाहरण म्हणून. That this is the way you can live happily. की अशा पद्धतीनं तुम्ही आनंदी जगू शकता. इट्स पॉसिबल. Father, I pray. देवबाबा मी प्रार्थना करतो Strengthen the marriage of our church. आमच्या चर्च मधल्या जोडप्यांचे विवाह तू शक्तिमान कर. Strengthen the marriage relationship today. विवाहित नाती शक्तिमान कर. Every misunderstandings in the marriage relationship, नवरा बायकोतली सगळी गैरसमजूत let it be broken in the name of येशूंच्या Jesus. नावात आज तुटून जाऊ दे. And bring them together, Lord. आणि त्यांना एकत्र ठेव. In one heart and mind and soul and एका spirit. हृदयाचे मनाचे जीवाचे ठेव. The wife also is a person. बायको पण एक व्यक्ती आहे Man also is a person. आणि नवरा सुद्धा एक व्यक्ती आहे. They also have a heart. त्यांनाही हृदय आहे. हे They also जीवधारी have a प्राणी आहेत desire. दोन्ही. त्यांनाही इच्छा आहे. तुला आहे तशी त्याला आहे, त्याला आहे तशी तुला आहे. We have to respect and love one another. एकमेकांचा आदर करून एकमेकांवरती प्रेम करायला हवंय. Yes. You will not believe, but this is the truth I will share with you. तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य मी तुम्हा लोकांना सांगेन. I never tell my wife to even get a glass of water. मी कधी माझ्या बायकोला मला पाण्याचा ग्लास आणून दे असंही सांगत नाही. I would feel, मला why असं should I trouble my wife when I have got good feet to मला get असं up वाटतं- and get that water? मला असं वाटतं कशाला मी माझ्या बायकोला त्रास द्यायचा. जेव्हा माझे हातपाय चालतायत ना मी जाऊन घेऊ शकतो ना पाण्याचा ग्लास. She's so busy with other work. बाकीच्या कामामध्ये ती व्यस्त आहे. पाण्याचा ग्लास पण तिलाच काय मागायचा. I'll never ask her. कधीच नाही मागत. Yes, though she gets angry on me आणि जरी because of it. कधी She कधी says, ती चिडते माझ्यावर why you're not asking me? I'm your wife. की का तुम्ही मला मागत नाही. मी तुमची बायको आहे ना. Ask me. मागा ना तुम्ही You मला. have the right over me. तुमचा हक्क आहे माझ्यावर. But I feel something. पण मलाच कसं तरी होतं. I mean, I really love her. खरोखर माझं तिच्यावर प्रेम आहे. I respect her. तिचा मी आदर करतो. And I feel, आणि मला असं वाटतं as it is, she is doing so much. एक तर ती इतकं माझ्यासाठी करतीये. If I have strength in my feet, let आणि me माझ्या do it. पायात जर ताकद आहे तर मला करू दे. In this, I'm not showing my greatness, यामध्ये माझी थोरवी मी तुम्हाला दाखवत नाहीये. but I love and respect my wife. पण मी माझ्या बायकोवर प्रेम करतो आणि तिचा आदर करतो. Yes.
अँड दिस इज 100% ट्रू. Yes. हे 100% खरं आहे, कारण ती बायको मीच आहे. Yes. And it's a joy to live this kind of life. आणि अशा पद्धतीचं जीवन जगणं आनंद आहे. It's a joy. स्वतःसाठी काय रे जगायचं, कधीतरी दुसऱ्यांसाठी जगून बघा. Yes. Yes. जगणं शिकता येईल तुम्हाला. दुसऱ्यांसाठी जगून तर बघ, वो मजाही अलग आहे. Thank you, Jesus. Lord, I pray now. प्रभू मी प्रार्थना करतो आता, Strengthen their marriage relationship. त्यांची वैवाहिक नाती तू शक्तिमान कर. Let not the children suffer because of their relationship. मुलांना त्यांच्या नात्यांपैकी काही त्रास नको होऊ देऊ. Every devil सैतान which is working in the couple's lives, जो जोडप्यांच्या जीवनात काम करत I आहे, command you in the name of आज्ञा Jesus. करतो मी तुला येशूच्या नावात, Leave them in सोड Jesus' या name. सगळ्या जोडप्यांना. Leave Get you out. devil in the name of Leave Jesus. in the name of Jesus. Leave you devil in the name सोड of सगळ्या Jesus. जोडप्यांना येशूच्या नावामध्ये. Every spirit of division, सगळा तो विभक्तपणाचा आत्मा, I command you in the name of Jesus. फूट पडायचा आत्मा मी आज्ञा करतो येशूच्या Leave the नावात. families in सोड Jesus' name. सगळे परिवार येशूच्या नावात सोड. Leave the couples in Jesus' name. जोडप्यांना येशूच्या नावात सोड. Change their lives. त्यांचं जीवन बदल प्रभू. Let them be dedicated towards one another. त्यांना एकमेकांना समर्पित जीवन जगायला As शिकव. Christ loved the church and gave his life for the church, जसं ख्रिस्ताने चर्चवर प्रेम करून चर्चसाठी जीवन दिलं, so also every husband should love his wife and give his life for his wife. तसं प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोवर प्रेम करून वेळ आला तर प्राण तिच्यासाठी द्यावा. And as the church submits to the Lord Jesus आणि Christ, चर्च जसं प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधीन आहे, as the church submits to Christ, चर्च जसं ख्रिस्ताच्या अधीन राहतं, let every wife submit to her own husband तसं in प्रत्येक Jesus' बायको name. आपल्या स्वतःच्या नवऱ्याच्या अधीन राहू दे येशूच्या नावात. If you have these two things in your house, या दोन गोष्टी जर तुमच्या घरात असतील, no devil's power can break काय that marriage कुठल्या relationship. सैतानामध्ये एवढी हिंमत आहे की तुमचं लग्न येऊन तोडावं. In the name of Jesus, येशूच्या नावात let your families be blessed. परिवार तुमचे आशीर्वादित होऊ दे. Financially, let your families be blessed. आर्थिक आशीर्वाद तुमच्या परिवारांना मिळू दे. Every dysfunctional homes, प्रत्येक घर जे इथे नीट चालत नाहीये, the devil, I bind you in Jesus' name. त्या सैतानाला येशूच्या नावात मी बांधतो. त्यांची घरं सोड. And Lord, I pray, आणि प्रभू मी प्रार्थना करतो, bring them in unity. त्यांना एकत्र कर. Let them forgive one त्यांना another, एकमेकांना क्षमा करायला love लाव. one another, त्यांना एकमेकांवर प्रेम करायला stay लाव. with one त्यांना another, एकमेकांसोबत राहायला लाव. understand one त्यांना another, एकमेकांना समजायला pray लाव. for one another, एकमेकांसाठी प्रार्थना करायला come लाव. together to church, एकत्र चर्च यायला लाव. believe in the Lord Jesus प्रभू Christ येशू ख्रिस्तावर together. विश्वास ठेवायला Let there लाव. be joy in that home. आनंद असू दे and त्या घरात, peace in that home. शांती असू दे त्या I घरात. claim these blessings हे आशीर्वाद मी and मागतो I receive it for them आणि in Jesus' name. स्वीकारतो सगळ्यांसाठी येशूच्या नावात. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Please be seated. हालेलुया. तुझा ऋणी तर सदाच राहीन, तुझा ऋणी तर सदाच राहीन. अगापतीत पावना रे, अगापतीत पावना रे. पुष्कळ अजुनी उडा प्रभू, पुष्कळ अजुनी उडा, पुष्कळ अजुनी उडा प्रभू, पुष्कळ अजुनी उडा, पुष्कळ अजुनी उडा येशू. पुष्कळ अजुनी उडा येशू. पुष्कळ अजुनी उडा रे, पुष्कळ अजुनी उडा प्रभू, पुष्कळ अजुनी उडा.
परंतु सदया टाकाऊ मी, परंतु सदया आवडलो त्वन्मना रे, आवडलो त्वन्मना रे, पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा, पुष्कळ अजूनी उणा येशू मी, पुष्कळ अजूनी उणा. जसा पाहिजे तुला तसा मी, जशी पाहिजे तुला तशी मी, करू कशी आपणा रे, करू कशी आपणा रे, पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा, पुष्कळ अजूनी उणा येशू मी, पुष्कळ अजूनी उणा. खंडीतून रती नाही फेडिले, खंडीतून रती नाही फेडिले, बंधू भगिनींच्या ऋणा रे, बंधू भगिनींच्या ऋणा रे, पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा, पुष्कळ अजूनी उणा येशू मी, पुष्कळ अजूनी उणा येशू मी, पुष्कळ अजूनी उणा रे, पुष्कळ अजूनी उणा प्रभू मी, पुष्कळ अजूनी उणा. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise the Lord. देवबाप्पाची स्तुती असो. Give a big clap offering to Jesus for the wonderful word. आणि येशू ख्रिस्ताला आपण मोठ्याने टाळी वाजवूया अद्भुत अशा वचनासाठी. Now we'll be having the breaking of bread. आज आपल्याकडे प्रभू भोजन आहे. This is a beautiful time to remember all that Jesus has done for each one of us. आणि ही सुंदर अशी वेळ आहे की येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी जे काही केलं त्याची आठवण आपण करावी. So let us remember that he was wounded for our transgressions. आणि म्हणून आठवण करूया की आपल्या अपराधांमुळे तो घायाळ झाला. He was bruised for our iniquities. आपल्या अपराधांसाठी त्याला ठेचला गेला. The chastisement of our peace was upon him. आणि आपल्याला शांती देणारी अशी शिक्षा ती त्याच्यावर आली. And by his stripes we are healed. आणि त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य मिळालंय. We also remember in Hebrews 9 that Christ came as a high priest of all the good things to come. हालेलुया. आणि आपल्याला इब्री लोकास पत्र 9व्या अध्यायामध्ये माहिती की येशू ख्रिस्त सर्व चांगल्या गोष्टींचा एक प्रमुख याजक म्हणून इथे आला. With a greater and more perfect tabernacle not made with hands, that is not of this creation.
आणि कुठलाही निवास मंडप जो हातांनी बांधलेला निवास मंडप नाही तर त्यापेक्षा महान असं काहीतरी. Not also with the blood of goats and calves, but by his own blood he entered the most holy place once and for all. हालेलुया. आणि बकऱ्याच्या किंवा वासरांच्या रक्ताने नव्हे तर त्याच्या स्वतःच्या रक्ताने एक परमपवित्र स्थानात त्याने प्रवेश केला. And he has obtained eternal redemption for all of us. आणि त्याने आपल्या सर्वांसाठी एक सनातन अशी मुक्ती घेऊन आला. So as one church and one family, let us partake of this holy communion. म्हणून एक कुटुंब एक चर्च या नात्याने आपण या पवित्र प्रभू भोजनात सहभागी होऊ. 1 Corinthians 11:23-26. करंथीकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय. For I received from the Lord that which I also delivered to you, that the Lord Jesus on the same night in which he was betrayed took bread. And when he had given thanks, he broke it and said, "Take, eat. This is my body which is broken for you. Do this in remembrance of me." In the same manner, he also took the cup after supper, saying, "This cup is the new covenant in my blood. This do as often as you drink it in remembrance of me. For as often as you eat this bread and drink this cup, you proclaim the Lord's death till he comes." करंथीकरास पहिले पत्र 11वा अध्याय 23 पासून पुढे. कारण मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हासही सांगून दिले ते हे की ज्या रात्री प्रभू येशू शत्रूच्या हाती दिला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकारस्तुती केल्यानंतर त्याने ती मोडली आणि म्हटले, हे घ्या, खा, हे माझे शरीर आहे, ते तुम्हासाठी मोडले जात आहे, माझ्या आठवणीसाठी हे करा. त्याप्रमाणेच तो जेवण झाल्यानंतर प्याला घेऊन म्हणाला, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला जो नवा करार तोच आहे. जितकेदा तुम्ही हा पिता तितकेदा माझ्या आठवणीसाठी हे करा. कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूचे मरण तो येईपर्यंत प्रगट करून दाखवता. Thank you, Lord. धन्यवाद बाबा. Thank you, Lord, for dying on the cross for us. प्रभू क्रूसावरती वधस्तंभावरती आमच्यासाठी मरण पावल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो बाबा. Thank you for going through that Gethsemane experience. आणि त्या गेत्सेमनी बागेच्या अनुभवातून तू आमच्यासाठी गेल्याबद्दल तुझे आभार मानतो. Thank you for taking the stripes on the back for healing us. आणि आम्हाला बरं करण्यासाठी आरोग्य देण्यासाठी आमच्यासाठी तू तुझ्या पाठीवर फटके खाल्ले त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. Lord, we examine ourselves this evening प्रभू आज आम्ही या संध्याकाळी स्वतःला तपासतो बाप्पा. and check if there is any disobedience, we take it out and we ask you to give us your obedience in Christ. आणि प्रभू कुठलाही आज्ञा न मानण्याचा कुठलाही आत्मा आमच्यामध्ये असेल बाप्पा तो आता या संध्याकाळी काढून टाक आणि आम्हाला आज्ञाधारकपणाचा आत्मा दे. Plant us in the center of your will, O Master. बाप्पा तुझ्या इच्छेच्या केंद्रस्थानी आमचं रोपण कर बाप्पा. Because we believe कारण आम्ही विश्वास ठेवतो that your healing तुझं आरोग्य and your cleansing flows from that wonderful cross. आणि बाप्पा त्या अद्भुत अशा वधस्तंभापासून बाप्पा तुझ्यापासून येणारी शुद्धता आणि तुझ्यापासून येणारं आरोग्य आहे Even बाप्पा. today, आजही it बाप्पा is ready to heal us and bless us. आणि आजही ते आम्हाला आरोग्य देतं आणि आशीर्वाद देतं बाप्पा. Thank you, Father. धन्यवाद बाप्पा. In Jesus' name we pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो. The elements will be served to you. प्रभू भोजनाचं साहित्य तुमच्यापर्यंत पोहोचेल Keep it with you. We'll have it together as a family. आणि तुमच्याकडे ते ठेवा. आपण सर्वजण एकत्र मिळून हे खाऊया. Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Have you been to Jesus for the cleansing power? Are you washed in the blood of the Lamb?
you fully trusting in His grace this hour? Are you washed in the blood of the Lamb? Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Are you walking daily by the Savior's side? Are you washed in the blood of the Lamb? Do you rest each moment in the crucified? Are you washed in the blood of the Lamb? Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? When the bridegroom cometh, will your robes be white, pure and white in the blood of the Lamb? Will your soul be ready for the mansions bright and be washed in the blood of the Lamb? Are you washed in the blood, in the soul cleansing blood of the Lamb? Are your garments spotless? Are they white as snow? Are you washed in the blood of the Lamb? Let us partake as one family. आपण सर्व एक कुटुंब या नात्याने यात सहभागी होऊ. Thank you, Master. धन्यवाद बाप्पा. We receive the healing which comes from you, Lord. बाप्पा तुझ्यापासून येणारं आरोग्य आम्ही स्वीकारतो In Jesus' name, येशूच्या नावात. heal our bodies. आमच्या शरीराला आरोग्य दे बाप्पा. Heal the marriages, Lord. आणि बाप्पा सर्व विवाहांना आरोग्य दे बाप्पा. Strengthen the marriages, Lord. बाप्पा सर्व विवाहांना एक ताकद दे बाप्पा. Heal all the backslidings, Lord. सर्व घसरणं मागे घसरणं सर्व बरं कर बाप्पा. And those who are healed, give them good strength and good life. आणि ज्यांना बाप्पा आरोग्य मिळाले त्यांना एक चांगली ताकद आणि चांगलं जीवन दे बाप्पा. And bring unity in our church. आमच्या चर्च मध्ये एकता घेऊन ये बाप्पा. Cleansing us from every sin and thought, word, deed and action. आणि बाप्पा आम्हाला सर्व पापांपासून वाईट विचारांपासून वाईट कृत्यांपासून बाप्पा आम्हाला शुद्ध कर आणि धुवून काढ. Heal the mind of the youngsters, Lord. बाप्पा सर्व तरुणांचे बाप्पा मन बाप्पा त्याला आरोग्य दे And bless us आणि आशीर्वाद दे प्रभू. of all the blessings which comes from the cup of blessings, Lord. आणि सर्व बाप्पा जे आशीर्वादाच्या पेल्यातून जे आशीर्वाद येतात त्याने त्यांना आशीर्वादित For कर. yours is the glory and honor. कारण तुझाच मान महिमा गौरव आणि फक्त तुझंच आहे In बाप्पा. Jesus' name we pray. येशूच्या नावात ही प्रार्थना मागतो Amen. Receive your healing. आणि Receive your तुमचं आरोग्य cleansing. आता स्वीकारा. Father, I thank you and praise you for this evening. देवबाप्पाच्या सायंकाळच्या समयासाठी मी तुझे आभार मानतो. Thank you for all the gathering here this evening. आज या सायंकाळी जे सगळे भक्त जमा झाले त्यांच्याबद्दल तुला धन्यवाद. I pray, मी प्रार्थना करतो strengthen the marriage relationship today. आज सगळ्यांची विवाहित नाती तू शक्तिमान कर. Bless all of them. सगळ्यांना आशीर्वादित कर. Fulfill all their heart's desires, O सगळ्यांच्या Master. मनोकामना पूर्ण कर. Let everything go well with them. सगळं त्यांच्या आयुष्यात चांगलं होऊ दे.
And let your blessings fall upon आणि all of तुझे them. आशीर्वाद सगळ्यांवर पडू दे. Let there be peace and joy in their family. शांती आणि आनंद त्यांच्या परिवारात असू दे. And let the name of Jesus be glorified. आणि to them. येशूंच्या नावाला गौरव मिळू दे. Let each one of them go home in peace. त्यांच्यातला प्रत्येक जण शांतीने घरी जाऊ दे. Because the God of peace is with them. कारण शांतीचा देव त्यांच्या सोबत आहे. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all and good night. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो.